आज आपण क्लास 11चा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मोशन इन प्लेन हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरचा एक्झरसाइज स्टार्ट करणार आहोत. पेज नंबर 44 वरती तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत पुस्तकामध्ये आपल्या. त्यातला पहिला क्वेश्चन बघा काय दिला आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. An object thrown from a moving bus is an example of projectile motion. So पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज प्रोजेक्टाईल मोशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर तुम्ही एखाद्या मूव्हिंग बसमधून एक ऑब्जेक्ट थ्रो केला तर तो कोणती मोशन परफॉर्म करतो, तर प्रोजेक्टाईल मोशन. तो ऑब्जेक्ट असा जातो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं आहे. फॉर ए पार्टिकल हॅव्हिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. सपोज दिस इज पार्टिकल, इट परफॉर्म यूसीएम. यूसीएम मीन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्स्टंट, तर त्या पार्टिकलची कोणती प्रॉपर्टी कॉन्स्टंट असेल म्हणजे चेंज होणार नाही. स्पीड, एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. तर आपल्याला माहिती आहे हा जो पार्टिकल आहे जो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय त्याची व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, तर त्या पॉइंटला सर्कम्फरन्सला आपण टेंजंट ड्रॉ करतो. सो सपोज दिस इज द व्हेलॉसिटी. आता हा पार्टिकल जर इथं आला तर त्याची व्हेलॉसिटी आपण अशी दाखवणार. तुम्हाला समजलं असेल की त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन नेहमी चेंज होणार. परंतु आपल्याला सांगितले तो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे त्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड, व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड. म्हणजे यूसीएम मध्ये व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असते आणि डायरेक्शन चेंज होते. त्यामुळे इथं करेक्ट ऑप्शन असणार आहे स्पीड, म्हणजे ऑप्शन ए. ऑप्शन ए. पुढं, द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम अंडरगोज. आता तुम्हाला कोनिकल पेंडुलम सगळ्यांना माहिती आहे. दिस इज रिजिड सपोर्ट, दिस इज हाईट अँड दिस इज द व्हर्टिकल हाईट अँड दिस इज द स्ट्रिंग अँड दिस इज द बॉब. ह्या स्ट्रिंगची लेंथ आहे एल आणि हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. ही झाली त्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस. आणि ही जी डायग्राम तुम्हाला दिसते ही डायग्राम कोणाची आहे तर कोनिकल पेंडुलमची. लक्षात येते. आपल्याला काय विचारलंय, द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. सो दिस इज द बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम अंडरगोज रेक्टिलिनियर मोशन इन हॉरिझॉन्टल प्लेन. तो रेक्टिलिनियर मोशन करत नाही, तो सर्क्युलर मोशन करतोय. तर पहिला ऑप्शन चुकीचा आहे. युनिफॉर्म मोशन इन हॉरिझॉन्टल सर्कल. युनिफॉर्म मोशन इन हॉरिझॉन्टल सर्कल हा कोणता सर्कल आहे तर हॉरिझॉन्टल आहे. ह्याला आपण म्हणतो व्हर्टिकल सर्कल. ओके, आणि ह्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल सर्कल. तर इथं बॉबनं कोणता सर्कल परफॉर्म केला तर हॉरिझॉन्टल सर्कल. आणि युनिफॉर्म मोशन म्हणजे ह्या बॉबचं स्पीड जे असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. सो ऑप्शन बी इज ए करेक्ट ऑप्शन. पुढे सांगितलंय ऑप्शन सी काय सांगितलंय, युनिफॉर्म मोशन इन व्हर्टिकल सर्कल. म्हणजे व्हर्टिकल सर्कल तर तो परफॉर्म करत नाही कारण कोनिकल पेंडुलम नेहमी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. लास्ट सांगितलंय रेक्टिलिनियर मोशन इन व्हर्टिकल सर्कल. हा ऑप्शन येण्याचा संबंधच येत नाही. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन आणि या ठिकाणी बॉब तर काय करतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. रेक्टिलिनियर मोशनचा काही संबंध येत नाही. सो ऑप्शन बी इज ए करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन in rectilinear motion which of the following is not correct. युनिफॉर्म ॲक्सिलरेशन म्हणजे त्या बॉडीचं ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे. ॲक्सिलरेशन कॉन्स्टंट आहे म्हणजे त्या बॉडीचा व्हेलॉसिटी चेंज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. लक्षात येते. आणि बॉडीजवळ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन असेल तर त्या बॉडीचा आपण व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आपण बघितलेला आहे. तो ग्राफ कसा येतो, स्ट्रेट लाईन येतो म्हणजे लिनियर येतो. हा लिनियर ग्राफ कोणासाठी आहे, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ फॉर ए बॉडी हॅव्हिंग युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. म्हणजे कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन असेल तरच ग्राफ कसा येतो, लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन येतो. तर आपल्याला विचारले फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन इन रेक्टिलिनियर मोशन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. खाली पैकी चुकीचा ऑप्शन कोणता आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज लिनियर. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज लिनियर हे बरोबर आहे. ठीक आहे. ॲक्सिलरेशन इज द स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आपल्याला माहिती आहे तुम्ही जर या स्लोप म्हणजे काय, हा अँगल थिटा तुमच्या ग्राफनं एक्स ॲक्सिस बरोबर म्हणजे टाइम ॲक्सिस बरोबर तयार केलेला अँगल त्याला आपण म्हणतो स्लोप. आता ग्राफ ज्या अर्थी काय असेल
स्ट्रेट लाईन असेल तर ती प्रत्येक पॉईंटला मिळणारा स्लोप हा कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतं, ॲक्सेलरेशन. तुम्ही जर हा स्लोप फाइंड केला तर तुम्हाला कुणाची व्हॅल्यू मिळणार, ॲक्सेलरेशनची. तर ऑप्शन बी पण काय करेक्ट आहे. ऑप्शन सी सगळ्यांना माहिती आहे, आपण पुढे जाऊन बघणार आहे. एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्प्लेसमेंट. एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इक्वल्स द डिस्प्लेसमेंट. सो तिसरा ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज नॉन लिनियर, म्हणजे व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा नॉन लिनियर येतो, म्हणजे स्ट्रेट लाईन येत नाही. तर हा चुकीचा ऑप्शन आहे. कारण आपल्याला मी आत्ताच सांगितलं, बॉडीजवळ जर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन असेल, कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन असेल, तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हा लिनियर असतो, म्हणजे स्ट्रेट लाईन असतो. ओके. आणि आपल्याला विचारलाय कसला ऑप्शन विचारला आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. सो ऑप्शन डी इज नॉट करेक्ट. पुढं, इफ थ्री पार्टिकल्स ए बी अँड सी आर हॅव्हिंग व्हेलॉसिटीज व्ही ए व्ही बी अँड व्ही सी. तीन पार्टिकल आहेत आणि तिघांच्या तुम्हाला व्हेलॉसिटीज दिलेत. पुढे विचारलंय, विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला गिव्स रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. तुम्हाला कुणाची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विचारल्या, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. हे आपण असं लिहितो, व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी. आणि आपल्या सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, डायरेक्टली फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी, that is Va minus Vb. This is the relative velocity of A with respect to B. आणि आपल्याला तेच विचारलंय, which of the following formula gives relative velocity of A with respect to B, that is Va minus Vb, and option C is a correct option. ओके, ठीक आहे. हे झाले आपले MCQ. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण थोडक्यात न्यूमरिकल्स बघूया. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. नाव वी स्टार्ट क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. त्यामधला पहिला प्रॉब्लेम बघूया, जो पेज नंबर 45 वरती दिलेला आहे. ओके. अँड एरोप्लेन हॅज रन ऑफ 500 मीटर टू टेक ऑफ फ्रॉम द रनवे. सपोज दिस इज द रनवे, आणि ह्या रनवेवरती हे समजा काय एरोप्लेन आहे, आणि ह्या एरोप्लेननं ह्या रनवेवरती किती डिस्टन्स कव्हर केलं हे तुम्हाला सांगितलंय. तर डिस्टन्स कव्हर बाय दिस एरोप्लेन इज 500 मीटर. ह्याला आपण म्हणूया यस. यस म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड बाय द एरोप्लेन. म्हणजे सुरुवातीला एरोप्लेन ह्या ठिकाणी होता आणि त्या एरोप्लेननं 500 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आता हे एरोप्लेन या ठिकाणी आहे आणि इथून हे एरोप्लेन काय होणार आहे, टेक ऑफ करणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. पुढं, इट स्टार्ट फ्रॉम रेस्ट. एरोप्लेन सुरुवातीला कसा होता, रेस्ट मध्ये होता. म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज यू किती असणार आहे, 0 मीटर पर सेकंद. अँड मूव्स विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन टू कव्हर द रनवे इन 30 सेकंद. म्हणजे हे 500 मीटर जे डिस्टन्स आहे ते त्या एरोप्लेननं किती टाइम मध्ये कव्हर केलं हे आपल्याला सांगितलंय, 30 सेकंद. म्हणजे सुरुवातीला एरोप्लेन ह्या ठिकाणी होता, आफ्टर 30 सेकंद तो ह्या ठिकाणी असणार आहे आणि इथून तो काय करणार आहे, टेक ऑफ करणार आहे. ओके. पुन्हा एकदा, अँड मूव्स विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. आणि ते एरोप्लेन कसं मूव्ह झालं, कारण ह्या ठिकाणी रेस्ट होतं म्हणजे व्हेलॉसिटी किती होती, 0. ओके. अँड मूव्स विथ कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन म्हणजे ही जी व्हेलॉसिटी, ह्या एरोप्लेनची व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. हळूहळू काय झाली, इन्क्रीज झाली. आणि ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय झाली, मॅक्झिमम झाली. आणि नंतर त्या एरोप्लेननं काय केलं, टेक ऑफ केलं. ओके. आता कॉन्स्टंट ॲक्सिलरेशनचा अर्थ काय, कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ॲक्सिलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचं आहे की ह्या एरोप्लेनची व्हेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. चेंज झाली म्हणजे या ठिकाणी काय झाली, इन्क्रीज झाली. पण व्हेलॉसिटी इन्क्रीज होण्याचा रेट ह्या ठिकाणी काय होता, कॉन्स्टंट होता. म्हणजे आपण म्हणूया की सुरुवातीला फॉर एक्झाम्पल इथं व्हेलॉसिटी होती 0 मीटर पर सेकंद इनिशियल. आफ्टर 1 सेकंद त्याची व्हेलॉसिटी झाली 10 मीटर पर सेकंद. म्हणजे कितीनं वाढली, 10नं वाढली. नंतर दुसऱ्या सेकंदाला ह्या एरोप्लेनची व्हेलॉसिटी होती 20 मीटर पर सेकंद. म्हणजे अगेन कितीने व्हेलॉसिटी वाढली, तर 10नं वाढली. तिसऱ्या सेकंदाला किती व्हेलॉसिटी होती, 30 मीटर पर सेकंद. अगेन इन्क्रीज इन व्हेलॉसिटी इज 10 मीटर पर सेकंद. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आहे, म्हणजे त्या बॉडीजवळ किंवा एरोप्लेन जवळ काय ॲक्सिलरेशन आहे. पण कसलं ॲक्सिलरेशन आहे, कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज किंवा चेंज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. पुढं, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन ॲट द टेक ऑफ. ज्यावेळी ते टेक ऑफ करेल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती असेल. म्हणजे आपल्याला फायनल व्हेलॉसिटी विचारलेली आहे. आपल्याला काय विचारल्या, फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही विचारलाय आपल्याला. ओके. आता आपण इथं कॅल्क्युलेशन करूया. टू फाइंड
फायनल व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन ॲट द टेक ऑफ. आता कॅल्क्युलेशन आपल्याला काय सांगितलंय, सिन्स acceleration is कॉन्स्टंट. एरोप्लेनचं ॲक्सिलरेशन काय कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे बॉडीजवळ जर कॉन्स्टंट ॲक्सिलरेशन असेल तर आपण कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू शकतो. आपल्याजवळ किती टोटल कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत तर देर आर 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस at. सेकंड v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. and third kinematic equation s is equal to ut plus half at square. हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत आणि ह्या इक्वेशनचा यूज करून आपण ह्या ठिकाणी फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, तर मला सांगा ह्याच्यामध्ये v म्हणजे काय असणार आहे फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे ॲक्सिलरेशन, t म्हणजे टाइम, s म्हणजे काय असणार आहे डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स कवर्ड बाय द बॉडी. अगेन t मीन्स टाइम, s means again distance, u initial velocity, t time, again initial velocity, final velocity. ओके, सगळ्यांची नावं तुम्हाला समजली. आता आपण फायनल व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे म्हणजे आपण एक तर 1 नंबरचा यूज करू शकतो किंवा 2 नंबरचं इक्वेशन यूज करू शकतो. पण प्रॉब्लेम आहे जर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला माहित पाहिजे, जे आपल्याला सांगितलं ऑलरेडी की ते 0, टाइम दिलाय की ते 30 सेकंड, पण ॲक्सिलरेशन दिलेलं नाही. मग सुरुवातीला आपण काय फाइंड करूया ॲक्सिलरेशन आणि त्यासाठी आपण थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचं. ओके, कारण ह्याच्यामध्ये ॲक्सिलरेशन आहे आणि डिस्प्लेसमेंट ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे 500 मीटर. सो बाय युझिंग थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन दॅट इज s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. So s is equal to u किती आहे initial velocity 0. So this term becomes 0. So we get s is equal to half at square. आपल्याला कोण पाहिजे ॲक्सिलरेशन. मग हा 2 LHS ला घ्या, काय होणार s ला मल्टिप्लाय होणार. सो 2s अपॉन t स्क्वेअर, इथे कसं आहे मल्टिप्लाय, LHS लागल्यानंतर काय होणार डिवाइड. सो v इज इक्वल टू a. अशा तऱ्हेने आपल्याला a चा फॉर्म्युला मिळाला 2s अपॉन टी स्क्वेअर. आता व्हॅल्यू पुट करूया 2 इंटू s किती आहे 500 मीटर अपॉन टी स्क्वेअर, टी किती आहे 30, स्क्वेअर मीन्स 30 इंटू 30. 0 ला 0 कॅन्सल, 5 इंटू 2 10, 3 इंटू 3 9, मग 10 अपॉन 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ॲक्सिलरेशन. ओके, तर आपल्याला ॲक्सिलरेशन नाही विचारलेलं, आपल्याला विचारलं फायनल व्हेलॉसिटी. नाव बाय युझिंग फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन दॅट इज v इज इक्वल टू u प्लस at. Here v is equal to, again u is 0, so v is equal to 80. v is equal to a किती आहे 10 upon 9 into time, time 30. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला किती मिळणार 30 इंटू 10, 300 अपॉन 9, 3 न डिवाइड करा, न्यूमरेटरला किती येणार 100 अपॉन किती येणार 3 मीटर पर सेकंद. कारण व्हेलॉसिटीचं SI युनिट का असतं मीटर पर सेकंद. सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आपण SI युनिटमध्ये घेतल्यात, त्यामुळं व्हेलॉसिटीचं पण तुम्हाला काय मिळणार SI युनिट 100 अपॉन 3 मीटर पर सेकंद. परंतु बुकमध्ये आपल्याला फायनल व्हेलॉसिटी किलोमीटर पर आवर ह्या युनिटमध्ये दिलेली आहे. म्हणजे मीटर पर सेकंदचं आपल्याला किलोमीटर पर आवरमध्ये काय केलं पाहिजे कन्व्हर्जन केलं पाहिजे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करताना आपण 5 अपॉन 18 ह्या टर्मनं काय करतो मल्टिप्लाय करतो आणि उलटं म्हणजे मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर करताना आपण 18 अपॉन 5 ह्या टर्मनं काय करतो मल्टिप्लाय करतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं कारण तुम्हाला हे स्कूलमध्ये झालेलं आहे. ओके, पण आपल्याला काय करायचं आहे मीटर पर सेकंदचं काय करायचं आहे किलोमीटर पर आवर, म्हणजे आपल्याला हे घेतलं पाहिजे मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवरमध्ये कन्व्हर्जन करताना 18 अपॉन 5 न ह्या टर्मला 18 अपॉन 5 न मल्टिप्लाय करा, ऑटोमॅटिक कन्व्हर्जन होऊन जाईल. सो v इज इक्वल टू 100 अपॉन 3 इंटू काय येणार 18 अपॉन 5 किलोमीटर पर आवर. हे झालं कन्व्हर्जन. आता हे सॉल्व्ह करूया. 5 एकी 5, 5 दुनी 10, 0 की 3, 3 सक 18 आणि 20 इंटू 6 काय येणार 120
किलोमीटर पर आवर. सो दिस इज द फायनल आन्सर. फायनल व्हेलॉसिटी आणि बुकमध्ये पण एवढी सांगितलं की फायनल व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन ॲट द टेक ऑफ 120 किलोमीटर पर आवरमध्ये आणि मीटर पर सेकंडमध्ये किती असणार आहे 100/3 मीटर पर सेकंड. ओके. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हे लिहून घ्या व्यवस्थित. सेकंड प्रॉब्लेम. ए कार मुव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट रोड विथ ए स्पीड ऑफ 120 किलोमीटर पर आवर. काय दिले आपल्याला? एक कार आहे आणि ती कार एका स्ट्रेट रोडवरून मूव्ह होत आहे विथ ए स्पीड. किती दिले स्पीड? 120 किलोमीटर पर आवर. सो दिस इज द इनिशियल स्पीड किंवा इनिशियल व्हेलॉसिटी दिल्या की सुरुवातीला ह्या गाडीची व्हेलॉसिटी किती होती? 120 किलोमीटर पर आवर. इज ब्रॉट टू रेस्ट बाय अप्लाइंग ब्रेक्स. नंतर ही कार कुठल्या पोझिशनमध्ये आली, कुठल्या स्टेटमध्ये आली? तर रेस्टमध्ये आली. ओके. म्हणजे ही कार थोडक्यात काय झाली? स्टॉप झाली. कधी? आफ्टर अप्लाइंग द ब्रेक्स. तुम्ही ह्या कारचे काय अप्लाय केले? ब्रेक अप्लाय केले. त्यानंतर काही डिस्टन्स कव्हर करून ही कार कशी येणार? ॲट रेस्ट म्हणजे स्टॉप झाली. मग फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे या ठिकाणी? 0 असणार आहे. ओके. पुढं. द कार कव्हर्स ए डिस्टन्स ऑफ 100 मीटर बिफोर इट स्टॉप्स. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी कारला ब्रेक अप्लाय केला. मग ब्रेक अप्लाय केल्या लगेच कार काय स्टॉप झाली? नाही. ती काही डिस्टन्स कव्हर करून स्टॉप झाली. मग त्या कारनं ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती डिस्टन्स कव्हर केलं? तर 100 मीटर. 100 मीटर म्हणजे काय असणार आहे? यस इज इक्वल टू 100 मीटर डिस्टन्स कव्हर्ड बाय द कार. पुढं. बिफोर इट स्टॉप्स. कॅल्क्युलेट ॲव्हरेज रिटार्डेशन ऑफ द कार अँड टाइम टेकन बाय द कार टू कम टू रेस्ट. ह्या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी फाइंड करायच्यात. पहिल्यांदा काय सांगितलंय? ॲव्हरेज रिटार्डेशन. आता रिटार्डेशन म्हणजे काय? तर रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे ॲक्सेलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ज्यावेळी गाडीची किंवा बॉडीची व्हेलॉसिटी चेंज होते त्यावेळी त्याला आपण म्हणतो ॲक्सेलरेशन. पण बॉडीची व्हेलॉसिटी दोन प्रकारे चेंज होऊ शकते. एक म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल किंवा व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल. दोन्ही गोष्टीला आपण काय म्हणतो? चेंज इन व्हेलॉसिटी. जर बॉडीची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असेल तर आपण काय म्हणतो की त्या बॉडीजवळ काय आहे? ॲक्सेलरेशन आहे. ओके. आणि ते कसं असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि जर बॉडीची व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर आपण काय म्हणणार आहे? त्या बॉडीजवळ काय आहे? रिटार्डेशन आहे. म्हणजे जे ॲक्सेलरेशन असणार आहे ते निगेटिव्ह असणार आहे. थोडक्यात रिटार्डेशन म्हणजे एक प्रकारचं काय आहे? ॲक्सेलरेशनच आहे. पण कसलं ॲक्सेलरेशन आहे? निगेटिव्ह ॲक्सेलरेशन आहे. आणि हे कधी डेव्हलप होतं? ज्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी काय होते? कमी होते किंवा डिक्रीज होते. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला समजतंय की सुरुवातीला बॉडीची व्हेलॉसिटी किंवा तुमच्या कारची व्हेलॉसिटी किती होती? 120 होती. आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर कारची व्हेलॉसिटी किती झाली? 0 झाली. म्हणजे या ठिकाणी व्हेलॉसिटी डिक्रीज झाली. म्हणून बॉडीमध्ये काय डेव्हलप झालं? रिटार्डेशन. आपल्याला विचारले कॅल्क्युलेट ॲव्हरेज रिटार्डेशन. म्हणजे इथं आपण ए म्हणूया. कारण आपण आत्ताच बघितलं रिटार्डेशन म्हणजे ॲक्सेलरेशन किंवा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. देन टाइम टेकन बाय द कार टू कम टू रेस्ट म्हणजे टाइम विचारला. म्हणजे ब्रेक अप्लाय केल्यानंतर किती टायमिंग नंतर ही कार काय झाली? ॲट रेस्ट झाली म्हणजे स्टॉप झाली. कारण ब्रेक अप्लाय केल्या सडनली लगेच कार स्टॉप होणार नाही. ओके. आता आपण कॅल्क्युलेशन बघूया. अगेन तुम्हाला समजलं असेल या ठिकाणी आपल्याला कायनॅमेटिकल इक्वेशन्स यूज करायचे आहेत. कॅल्क्युलेशन्स. तर पहिल्यांदा आपण सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन यूज करूया. v² इज इक्वल टू u² प्लस 2as. ओके. नंतर काय करूया आपण आता? या u² ला आपण घेऊया LHSला. मग काय होईल तो? v² मायनस u² इज इक्वल टू 2as. ओके. नंतर आता फायनल व्हेलॉसिटी v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी ती किती आहे? 0. सो 0चा स्क्वेअर पण 0 मायनस u² इज इक्वल टू 2as. ओके. आता व्हॅल्यूज पुट करूया. इनिशियल व्हेलॉसिटी किती सांगितल्या? 120 किलोमीटर पर आवर. पण डिस्टन्स आपल्याला दिले मीटरमध्ये. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? ह्या किलोमीटर पर आवरचं SI मध्ये म्हणजे व्हेलॉसिटीचं SI युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद केलं पाहिजे. आणि आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलंय की किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद करताना आपण 5/18 काय करतो? मल्टिप्लाय करतो. सो इट बिकम्स. आता इथं 6 जर आपण भाग घालवला तर 6×3=18 किती येणार? 6×2=12 0 6×3=18 मग 20 × 5 100/3 मीटर पर सेकंद. ओके. मग इथे किती येणार? मायनस यूची व्हॅल्यू काय येणार? 100/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू
2 इंटू ए इंटू यस, यस किती आहे 100. ठीक आहे. आता 100 इंटू 2 200 ए, देअरफॉर 200 ए इज इक्वल टू इथे किती येणार मायनस 100चा स्क्वेअर म्हणजे 100 इंटू 100 अपॉन 3चा स्क्वेअर 9. आपल्याला काय पाहिजे ए पाहिजे. मग 200 RHSला काय करा डिवाइड करा. इथं मल्टिप्लाय तिकडे केल्यानंतर डिवाइड. सो मायनस 100 इंटू 100 अपॉन 200 हा खाली जाणार इंटू 9. सो इट बिकम्स नाव 0 0 कॅन्सल. सो न्यूमरेटरला किती आला 100 इंटू 1 दॅट इज 100 अपॉन 9 इंटू 2 दॅट इज 80. ओके. आता नंतर काय करूया 2 भाग घालूया. किती येणार 50 आणि खाली किती येणार 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द ॲक्सिलरेशन म्हणजेच रिटार्डेशन. आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं रिटार्डेशन म्हणजेच काय निगेटिव्ह ॲक्सिलरेशन. ह्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सिलरेशन कसं मिळाले निगेटिव्ह मिळाले म्हणजे हे काय असणार आहे तुमचं रिटार्डेशन असणार आहे. हे झालं पहिल्या क्वेश्चनचं ॲन्सर. अजून आपल्याला काय विचारले टाइम. ओके. मग टाइम काढण्यासाठी आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करूया. v इज इक्वल टू यू प्लस ए टी. व्ही किती असणार आहे 0 फायनल व्हेलॉसिटी इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता ए टीला इकडे घ्या मग काय होणार तो मायनस ए टी इज इक्वल टू यू. आपल्याला टी पाहिजे म्हणजे मायनस ए न काय करा डिवाइड करा. सो यू अपॉन मायनस ए. बरोबर. ठीक आहे. टी इज इक्वल टू यू किती आहे यू हो का 100 अपॉन 3. दिस इज द व्हॅल्यू ऑफ यू अपॉन मायनस ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस 50 अपॉन 9. बघा हे निगेटिव्ह साइन ॲज इट इज आणि ए ची व्हॅल्यू किती आहे मायनस 50 अपॉन 9. हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. सो वी गेट टी इज इक्वल टू 100 अपॉन 3 इंटू हे रिव्हर्स होणार ना म्हणजे काय येणार 9 अपॉन 50. इथं 50 भागाला इथे किती येणार 2 3 1 3 3 3 9 3 इंटू 2 6. सो टाइम किती मिळाला तुम्हाला 6 सेकंद. ओके. ह्याचा अर्थ काय तुम्ही ब्रेक अप्लाय केल्यानंतर तुमची कार आफ्टर 6 सेकंद झाल्यानंतर काय होणार स्टॉप होणार. ती लगेच स्टॉप होणार नाही. बुकमध्ये पण हेच आन्सर दिलंय. रिटार्डेशन सांगितलं आपल्याला 50 अपॉन 9 मीटर पर सेकंद स्क्वेअर आणि टाइम किती दिला आपल्याला 6 सेकंद. ओके लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. ए कार ट्रॅव्हल्स ॲट ए स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर फॉर 30 मिनिट्स. काय सांगितलं आपल्याला गिवनमध्ये एक कार आहे आणि त्या कारचं आपल्याला काय दिलंय ए कार ट्रॅव्हल्स ॲट ए स्पीड ऑफ स्पीड दिलंय. स्पीड म्हणजे आपल्याला व्ही किंवा V1 दिलाय. किती दिलाय 50 किलोमीटर पर आवर फॉर 30 मिनिट्स म्हणजे 30 मिनिटासाठी तुमच्या गाडीचं स्पीड एवढं आहे 50 किलोमीटर पर आवर. ह्याचा अर्थ पर आवर म्हणजे एका तासामध्ये ती गाडी 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स काय करणार कव्हर करणार. किती टाइमसाठी तर 30 मिनिट्स पहिल्या 30 मिनिटासाठी. ॲट ए 30 किलोमीटर पर आवर फॉर नेक्स्ट 15 मिनिट्स. नंतर पुढच्या 15 मिनिटासाठी तुमच्या गाडीचं स्पीड किती सांगितलंय 30 किलोमीटर पर आवर. या ठिकाणी स्पीड काय झालं कमी झालं म्हणजे चेंज झालं. ओके. पुढं अँड देन 70 किलोमीटर पर आवर. नंतर गाडीचं स्पीड किती झालं 70 किलोमीटर पर आवर. किती टाइमसाठी फॉर नेक्स्ट 45 मिनिट्स म्हणजे नेक्स्ट 45 मिनिटसाठी तुमच्या गाडीचं स्पीड एवढं असणार आहे 70 किलोमीटर पर आवर म्हणजे पुन्हा स्पीड काय झालं इन्क्रीज झालं. ओके. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द कार. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तुमच्या कारचं ॲव्हरेज स्पीड. लक्षात आलं. ओके. आता कॅल्क्युलेशन बघूया. आता सगळ्यांना माहिती आहे ॲव्हरेज स्पीड काढण्याचा फॉर्म्युला काय आहे तर ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. आता टोटल टाइम तर आपण या तिन्ही टाइमची T1 प्लस T2 प्लस T3 ह्यांची ॲडिशन करू शकतो आपल्याला टोटल टाइम मिळेल. पण टोटल डिस्टन्स इथं आपल्याला दिलेलं नाही.
मग पहिल्यांदा तुम्हाला ह्या स्पीडसाठी डिस्टन्स फाइंड करावं लागेल, नंतर ह्या स्पीडसाठी डिस्टन्स फाइंड करावं लागेल, नंतर ह्या स्पीडसाठी डिस्टन्स फाइंड करावं लागेल आणि या तिन्ही डिस्टन्सची ॲडिशन करावी लागेल. काय तुम्हाला मिळणार टोटल डिस्टन्स. मग ह्या टोटल डिस्टन्सला ह्या टोटल टाइमनं डिवाइड केल्यानंतर तुम्हाला मिळणार ॲव्हरेज स्पीड. ओके, पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या स्पीडसाठी डिस्टन्स काढूया आणि त्या डिस्टन्सला आपण म्हणूया S1. म्हणजे तुमचं स्पीड 50 km/h असताना किती मिनिटासाठी, 30 मिनिटासाठी तुमच्या गाडीने किती डिस्टन्स कव्हर केलं एवढ्या स्पीडला. ओके, एवढं स्पीड असताना ते फाइंड आउट करूया. पण इथे एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे, कारण स्पीड तुम्हाला दिले km/h मध्ये दिले, म्हणजे तासामध्ये दिले, पण टाइम तुम्हाला दिला इथे मिनिटमध्ये. एक तर तुम्हाला या मिनिटचं आवरमध्ये कन्व्हर्जन केलं पाहिजे किंवा ह्या स्पीडचं मीटर/सेकंद केलं पाहिजे. km/hचं मीटर/सेकंद, कारण व्हेलॉसिटीचं SI युनिट काय असतं मीटर/सेकंद आणि हे मीटर/सेकंद केल्यानंतर टाइम सुद्धा सेकंद केला पाहिजे. पण ते खूप कॉम्प्लिकेटेड होणार आहे. बेस्ट वे काय, तर स्पीड km/h मध्ये आहे, मग टाइम पण आपण घेऊया आवरमध्ये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 hour = 60 मिनिट. ओके, म्हणजे आवरचं मिनिटमध्ये करताना आपण 60 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो. इथं आपल्याला काय करायचं आहे, मिनिटचं आवरमध्ये करायचं आहे, मिनिटचं आवरमध्ये. मग ह्या 60 ने काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. आवरचं मिनिट करताना 60 ने मल्टिप्लाय, मिनिटचं आवर करताना 60 ने डिवाइड. मग आपण काय करूया, ह्या प्रत्येक टाइमला 60 ने डिवाइड करू. म्हणजे किती होणार, 30/60. हे झालं आवरमध्ये. ठीक आहे, 0 ला 0 कॅन्सल, 3/6. 6 ने 3 ला डिवाइड करा, हे किती होणार 6×5 म्हणजे 0.5 आवर. हे झालं. ठीक आहे, नंतर या 15 मिनिटाला आपण काय करायचं, 60 ने डिवाइड करायचं. हे किती येणार, 15×4 = 60 म्हणजे 1/4 आणि 1/4 म्हणजे 0.25 आवर. नंतर ह्या 45ला पण आपण 60 ने काय करणार, डिवाइड करणार. ओके, मग ते किती येणार, आपण भाग धरलं तर 3/4 आवर, 3/4. 3/4 म्हणजे 0.75 आवर. लक्षात आलं. हे झालं मिनिटचं आवरमध्ये. ओके, आता S1 म्हणजे एवढं स्पीड असताना तुमच्या गाडीने किती डिस्टन्स कव्हर केलं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्पीड = डिस्टन्स अपॉन टाइम. सो डिस्टन्स किती असणार आहे, टाइमला इकडे घ्या, स्पीड इंटू टाइम. ओके, मग S1 किती असणार आहे, V1 × T1. V1 × T1. V1 किती आहे 50 इंटू T1 किती आहे 0.5 आवर. 0.5 आवर. मग 50 × 0.5, मग 5 × 5 25 म्हणजे 250. म्हणजे किती येणार आहे 25 किलोमीटर. लक्षात आलं. आता 25 किलोमीटर कसं आलं, पुन्हा एकदा बघूया आपण. V1 किती आहे 50 km/h इंटू T1 किती आहे 0.5 आवर. ह्या आवरला ह्या आवर कॅन्सल आणि 50 × 0.5 किती येतोय 25 आणि हा किलोमीटर ॲज इट इज. सो इट इज 25 किलोमीटर. लक्षात आलं. आता नेक्स्ट टाइम मी युनिट लिहिणार नाही, तुम्ही समजून घ्या. आता सेकंड, एवढं स्पीड असताना तुमच्या कारनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तर S2 = V2 × T2. V2 किती आहे 30 इंटू T2 किती आहे 0.25. 25 × 3 75. 75 नंतर 2 डिजिट मध्ये किती येणार 7.5 किलोमीटर. अँड लास्ट या थर्ड केसमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं, तर V3 × T3 आणि V3 किती आहे 70 इंटू T3 किती आहे 0.75. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला मिळणार 52.5 किलोमीटर. लक्षात आलं. अशा तऱ्हेनं आपल्याला S1, S2 आणि S3 मिळाला. ओके, मग ह्या तिघांची जर मी ॲडिशन केली S1 + S2 + S3 तर मला मिळणार टोटल डिस्टन्स. ओके, तर आपला फॉर्म्युला काय, ॲव्हरेज स्पीड = टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स म्हणजे S1 + S2 + S3 अपॉन टोटल टाइम T1 + T2 + T3. सो ॲव्हरेज स्पीड = S1 किती आहे 25, S2 किती आहे 7.5, S3 किती आहे 52.5 अपॉन T1 0.5, T2 0.25, T3
0.75. आता न्यूमरेटरची ॲडिशन करा, तुम्हाला ते आन्सर मिळेल 85. ओके, आणि डिनॉमिनेटरची पण ॲडिशन करा, तुम्हाला उत्तर मिळेल 1.5. आता हा पॉईंट मी जर राईट साईडला शिफ्ट केला तर हे असं होणार, न्यूमरेटरला एक 0 इन्क्रीज होणार. सो 850. बघा, हा पॉईंट इथे घेतला तर इथे एक 0 वाढला, मग खाली किती राहिला 15. आता 15 जर आपण डिवाइड केलं ह्याला तर 15 × 75, बरोबर. 10 राहिले, 10 वर घेतला 0, 15 × 90 राहिले 10, 10 वर आले घेतला 0, 15 × 90. ओके, असं येते 56.66 km/h. सो दिस इज द ॲव्हरेज स्पीड. लक्षात आलं? ॲव्हरेज स्पीड कसं आलं? टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. आणि आपल्या बुकमध्ये पण मला वाटतं किती आन्सर दिले, एवढंच दिले, 56.66 km/h. कारण आपण घेताना इथं सगळं कसं घेतलंय, km/h मध्ये घेतलंय आणि टाइम आवरमध्ये घेतलाय. त्यामुळं स्पीडचं पण युनिट काय असणार आहे, km/h असणार आहे, मीटर/सेकंद नसणार आहे. ओके, लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 4. A velocity time graph is shown in the adjoining figure. आपल्याला एक velocity versus टाइमचा ग्राफ दिलेला आहे आपल्या क्वेश्चनमध्ये. डिटरमाइन इनिशियल स्पीड ऑफ द कार, मॅक्झिमम स्पीड अटेंड बाय द कार, असे टोटल आपल्याला 5 सब क्वेश्चन दिलेत. लक्षात येते? तर पहिल्यांदा आपण थोडा ग्राफबद्दल चर्चा करूया. हा ग्राफ कोण वर्सेस कोण आहे, तर व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. टाइम दिला एक्स ॲक्सिसला आणि व्हेलॉसिटी आहे वाय ॲक्सिसला. ओके, आता टाइम कशामध्ये दिला आपल्याला, सेकंदमध्ये दिला आहे, म्हणजे 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, अप टू 8 सेकंद. आणि व्हेलॉसिटी आपल्याला कशामध्ये दिलेली आहे, मीटर/सेकंदमध्ये, म्हणजे 5 मीटर/सेकंद, 10 मीटर/सेकंद, 15 मीटर/सेकंद अँड 20 मीटर/सेकंद. लक्षात आलं? ओके, इनिशियल स्पीड ऑफ द कार. आता ज्या अर्थी हा ग्राफ आपण ओरिजिन मधून स्टार्ट केला आहे, त्या अर्थी कारचं इनिशियल स्पीड किती असणार आहे, 0 मीटर/सेकंद. लक्षात येते? जर कारचं इनिशियल स्पीड समजा असतं 5 असतं किंवा 10 असतं, तर ग्राफ आपण ह्या पॉईंटपासून स्टार्ट केला असता किंवा ह्या पॉईंटपासून स्टार्ट केला असता. लक्षात येते? ठीक आहे. मॅक्झिमम स्पीड अटेंड बाय द कार, तुमच्या कारनं अटेंड केलेलं मॅक्झिमम स्पीड. आता बघा, जसा टाइम पुढे जाईल, 0 सेकंद, 1 सेकंद, 2 सेकंद, तसं कारचं स्पीड वाढत जाते. 0 टाइमला स्पीड आहे 0, 1 सेकंदला स्पीड किती आहे बघा, अशी आपण लाईन ड्रॉ केली तर अंदाजे ते किती आहे, 5 आणि 10च्या मध्ये, म्हणजे आपण म्हणूया 7 आहे. दुसऱ्या सेकंदाला स्पीड किती आहे, 10 आणि 15च्या मध्ये, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 13 किंवा 14 आहे, अप्रॉक्सिमेटली अंदाजे. ठीक आहे, मग जसं टाइम पुढे जाईल तसं स्पीड काय होते, वाढत जाते. आता मॅक्झिमम स्पीड कुठं आहे बघा, तर तिसऱ्या सेकंदाला तुमच्या गाडीचं मॅक्झिमम स्पीड किती आहे बघा, 20. चौथ्या सेकंदाला पण किती आहे, 20. 5व्या सेकंदाला पण 20. आणि ॲट 6 सेकंद तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे, 20. आणि नंतर आफ्टर 6 सेकंद, 7व्या सेकंदाला पुन्हा स्पीड काय झाले, कमी झाले, 15च्या आसपास झाले. म्हणजे आफ्टर 6 सेकंद तुमच्या कारचं स्पीड डिक्रीज होते. आपल्याला विचारले मॅक्झिमम स्पीड म्हणजे किती असणार आहे इथं, 20 मीटर/सेकंद बिटवीन टाइम 3 सेकंद अँड 6 सेकंद. लक्षात आलं? ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन. पार्ट ऑफ द ग्राफ शोविंग 0 ॲक्सलरेशन. तर ॲक्सलरेशनचा अर्थ काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. ज्यावेळी व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. चेंजचा अर्थ काय, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते किंवा डिक्रीज होते. तर एवढ्या पार्टसाठी व्हेलॉसिटी कंटिन्युअसली काय होते, इन्क्रीज होते. आणि एवढ्या पार्टसाठी, आता इथं मला वाटतं कोणता पॉईंट आहे, सी पॉईंट आहे, एवढ्या बीसी पार्टसाठी व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. लक्षात येते? तर तुम्ही जर हा एबी पार्ट बघितला तर ह्या एबी पार्टसाठी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, किती आहे, 20 मीटर/सेकंद. बघा, तिसऱ्या सेकंदाला 20, 5व्या सेकंदाला 20 आणि 6व्या सेकंदाला पण 20. मग एवढ्या पार्टसाठी व्हेलॉसिटी चेंज होत नाही. आता व्हेलॉसिटी चेंजच होत नसेल तर ॲक्सलरेशन किती असणार आहे, 0. आणि आपल्याला तेच विचारलंय, पार्ट ऑफ द ग्राफ शोविंग 0 ॲक्सलरेशन. त्याचा आन्सर काय असणार आहे मग, पार्ट ए बी शोविंग 0 ॲक्सलरेशन. ओके, नेक्स्ट. पार्ट ऑफ द ग्राफ शोविंग कॉन्स्टंट रिटार्डेशन. आता रिटार्डेशन म्हणजे काय, हे तुम्हाला मी प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं. रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ॲक्सलरेशन. आणि हे कधी येतं बॉडीमध्ये, ज्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी काय होते, डिक्रीज होते. चेंज होते म्हणजे डिक्रीज होते. ओके, मग तुम्ही हा पार्ट जर बघितला, बी टू सी, ह्या पार्टसाठी कंटिन्युअसली व्हेलॉसिटी काय झाल्या, डिक्रीज झाल्या. बघा, 6व्या सेकंदाला किती आहे व्हेलॉसिटी, 20. तर 7व्या सेकंदाला किती आहे व्हेलॉसिटी, 15च्या आसपास आहे. आणि 8व्या सेकंदाला तर किती आहे, 0 आहे.
म्हणजे जसा टाइम पुढे जाईल तशी व्हेलॉसिटी डिक्रीज झाली. म्हणजे हा जो पार्ट आहे कोणता, पार्ट BC शोविंग कॉन्स्टंट रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह ऍक्सलरेशन. लक्षात आलं. आणि शेवटचा क्वेश्चन, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंद. पहिल्या 6 सेकंदामध्ये तुमच्या कारनं कव्हर केलेलं डिस्टन्स विचारले. ऍक्च्युअली हा ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम आहे ना. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, थिअरीला आपल्याला झालंय की इन व्हेलॉसिटी टाइम ग्राफ एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. आपल्याला काय विचारलं, डिस्टन्स विचारले. आणि डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. तुम्ही जर ह्या ग्राफच्या अंडर येणारा जर काय फाइंड केला, एरिया फाइंड केला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय मिळणार आहे, डिस्टन्स मिळणार आहे. पण आपल्याला डिस्टन्स पहिल्या 6 सेकंदासाठी विचारले, म्हणजे 0 to 6 सेकंद. म्हणजे आपण काय करणार, 0 to 6 सेकंद हा ग्राफ आहे, ह्या ग्राफच्या अंडरचा एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजे थोडक्यात आपण एवढा एरिया फाइंड आउट करणार, पूर्ण एरिया एवढा. हा एरिया घ्यायचा नाही, कारण आपल्याला विचारले डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन 0 to 6 सेकंद. म्हणजे इथपर्यंतच एरिया, एवढ्या ग्राफच्या अंडरचा एरिया फाइंड करायचा. लक्षात आलं. ओके. आता ह्या एरियाला आपण नाव देऊया OABDO. ठीक आहे. हा एरिया काय ना, एरिया OABD पुन्हा O. हा एरिया आपण काय करायचा आहे, डिटरमाइन करायचा किंवा फाइंड करायचा आहे. लक्षात आलं. ओके. आता जर हा एरिया जर तुम्हाला फाइंड करायचा असेल तर ह्या एरियाचे आपण 2 पार्ट करू. हा एवढा जो पार्ट आहे OAE हा झाला ट्रायंगल आणि ABDE हा झाला रेक्टँगल. हा टोटल एरिया आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केला. एरिया ऑफ ट्रायंगल OAE प्लस एरिया ऑफ रेक्टँगल ABDE. पुन्हा एकदा काही प्रश्न पडला असेल आपण एरिया का कॅल्क्युलेट करतोय, तर आपल्याला विचारले डिस्टन्स. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ मध्ये डिस्टन्स फाइंड करताना आपला काय नियम आहे की एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ ह्याचं जे आन्सर असणार आहे तेच काय असणार आहे, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द कार. लक्षात येते. ओके. आता पहिला ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूया आपण. मग ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ बेस इंटू हाईट. मग हा जो ट्रायंगल आहे, ट्रायंगल OAE ह्याच्यामध्ये हा झाला बेस. बेस किती आहे, 1 2 3 सेकंद. म्हणजे हाफ बेस किती आला, 3 इंटू हाईट, ही काय झाली ट्रायंगलची हाईट. आणि हाईट किती आहे इथं, 20 प्लस. आता रेक्टँगलचा एरिया काय असतो, लेंथ इंटू ब्रेड्थ. मग हा जो रेक्टँगल आहे त्याची लेंथ किती आहे, 20 आणि एवढी काय झाली ब्रेड्थ. लेंथ आली 20 इंटू ब्रेड्थ एवढी असणार आहे इथून इथपर्यंत. हे किती आहे, 1 2 आणि 3 म्हणजे 3 to 6 सेकंद म्हणजे किती असणार आहे, 3 असणार ना. लक्षात येते का, पाहिजे एवढा पार्ट म्हणजे 1 सेकंद, हा 1 सेकंद आणि हा 1 सेकंद. म्हणजे टोटल किती झाला, 3 सेकंद. ठीक आहे. इथं मग 2 जर भाग झाला तर किती येणार, 10. मग 10 इंटू 3 30 प्लस 20 इंटू 3 60 आणि 30 प्लस 60 90 मीटर. कारण आपण काय फाइंड आउट केले, डिस्टन्स. सो दिस इज द फायनल आन्सर. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द कार इन फर्स्ट 6 सेकंद. पहिल्या 6 सेकंदामध्ये तुमच्या कारनं किती डिस्टन्स कव्हर केलं, 90 मीटर. आणि हे कसं फाइंड करायचं, तर ज्या टाइमसाठी तुम्हाला डिस्टन्स विचारले त्या टाइमसाठी तुम्ही काय करणार, व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. लक्षात आलं. ओके. एक्झाम्पल नंबर 5. A man throws a ball to maximum horizontal distance of 80 meters. आता हे एक्झाम्पल प्रोजेक्टाइल मोशन ह्या पॉइंटवरती डिपेंड आहे. आता एका पर्सननं काय केलं, ह्या पॉइंटपासून एक बॉल थ्रो केला असा. ओके. ए मॅन थ्रोज ए बॉल टू मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 80 मीटर. हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे त्या बॉलनं किती हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर केलं, 80 मीटर. म्हणजे तो बॉल ह्या पॉइंटपासून थ्रो केला, नंतर तो बॉल ह्या ठिकाणी जाऊन पडला असं म्हणूया आपण. मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती दिले आपल्याला, 80 मीटर. मग गिवन मध्ये आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो आपण, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. आणि हे जे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो रेंज.
मॅक्झिमम रेंज आणि त्याचा सिम्बॉल आहे आर. इथं आपल्याला रेंज दिलेली आहे. किती दिल्या रेंज? तर 80 मीटर. परंतु आपल्याला ही कसली रेंज सांगितल्या? मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स. म्हणजे तुम्हाला इथं मॅक्झिमम रेंज दिलेली आहे. ह्याच्यापेक्षा तो बॉल पुढे जाऊ शकणार नाही. दिस इज द मॅक्झिमम रेंज 80 मीटर. मग आर मॅक्स इज इक्वल टू 80 मीटर. पुन्हा एकदा, ए मॅन थ्रोज ए बॉल टू मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स 80 मीटर. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम हाईट रिचड. तर तुम्हाला विचारलंय मॅक्झिमम हाईट. तो बॉल किती मॅक्झिमम हाईट पर्यंत जाऊ शकतो. सो दिस इज द एच मॅक्स. आपल्याला एच मॅक्स फाइंड करायचा आहे. आता ज्यावेळी तुम्ही तो बॉल इथून थ्रो करणार, ही झाली त्याच्या इनिशियल व्हेलॉसिटीची डायरेक्शन. त्या पॉइंटला आपण कशी करतो? टेंजेंट. आणि या इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल ऍक्सिस बरोबर किंवा हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल तयार केलाय? थीटा. लक्षात येते? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा थीटा अँगल जो इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल ऍक्सिस बरोबर तयार केलाय, तो अँगल जर 45 असेल तरच तुमचा हा जो बॉल आहे तो मॅक्झिमम डिस्टन्स पर्यंत जाऊ शकतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हा अँगल तुम्हाला किती ठेवावा लागेल? इनिशियल व्हेलॉसिटीनं एक्स ऍक्सिस बरोबर तयार केलेला अँगल जर तुम्ही 45 ठेवला, हे आपल्याला थेअरीला झालं ऍक्च्युली, तर तुमचा बॉल मॅक्झिमम डिस्टन्स, मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर करू शकतो. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशनमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेंजचा फॉर्म्युला काय येतो. ओके. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेंज? वी नो दॅट यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेंज. ओनली रेंज. पण आपल्याला कसली रेंज दिल्या? मॅक्झिमम रेंज. मग हा फॉर्म्युला आपण कशामध्ये कन्वर्ट करूया? मॅक्झिमम रेंजसाठी. फॉर मॅक्झिमम रेंज. आणि मी तुम्हाला आत्ता सांगितलं, तुम्हाला रेंज जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर हा अँगल किती ठेवला पाहिजे तुम्हाला? 45. हा बॉल तुम्हाला बरोबर 45 डिग्रीला थ्रो केला पाहिजे. मग फॉर मॅक्झिमम रेंज थिटा किती आहे? 45. मग इथं 45 आपण पुट करूया. ओके. 2 into 45 90. So we get u square sin 90 upon g. ओके. मग हा अँगल ज्यावेळी 45 असेल त्यावेळी तुम्हाला कसली रेंज मिळणार आहे? मॅक्झिमम रेंज मिळणार आहे. सो वी गेट मॅक्झिमम रेंज इज sin 90 1. सो वी गेट ओनली u square upon g. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर आर मॅक्स. ओके. लक्षात आलं? मग हा फॉर्म्युला आर साठी होता, तो आर मॅक्स मध्ये आपण कसा कन्वर्ट केला? बाय पुटिंग थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके. आता ह्याच अँगलसाठी आपण करस्पॉन्डिंग मॅक्झिमम हाईट फाइंड करूया. कुठल्या अँगलसाठी? 45 डिग्रीसाठी. जशी तुम्ही मॅक्झिमम रेंज फाइंड केली तशी तुम्ही मॅक्झिमम हाईटचा फॉर्म्युला फाइंड करूया. ओके. मग काय येणार? करस्पॉन्डिंग मॅक्झिमम हाईट इज. करस्पॉन्डिंग मॅक्झिमम हाईट म्हणजे काय? ह्याच अँगलला 45 अँगललाच आपण हाईट फाइंड आउट करायची, मॅक्झिमम हाईट. आता हाईटचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. दिस इज द फॉर्म्युला फॉर हाईट अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर रेंज. हे आपल्याला थेअरीला झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण थिटा किती पुट करणार? 45. कारण ह्याच अँगलसाठी आपल्याला करस्पॉन्डिंग मॅक्झिमम हाईट फाइंड करायची आहे. एच काय होईल मग? एच मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. तर थिटा किती घ्यायचा? 45. ओके. आणि साइन 45 किती असतो? 1/√2. साइन 45 किती असतो? 1/√2. पण इथं साइन स्क्वेअर थिटा आहे ना, म्हणजे इथं साइन 45चा काय होणार? स्क्वेअर. म्हणजे 1/√2चा पण काय होणार? स्क्वेअर. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, साइन 45 आणि साइन 45 1/√2 आणि इथे स्क्वेअर आहे, ह्याचा पण काय झाला? स्क्वेअर अपॉन 2g. ओके. आता हे पुढे कसं होणार? यू स्क्वेअर इंटू 1चा स्क्वेअर 1 आणि √2चा स्क्वेअर 2. मग हे काय होणार? यू स्क्वेअर आपण हा 2 खाली जाणार, मग 2 into 2 4g. मग इथं एच मॅक्स किती आला? यू स्क्वेअर अपॉन जी इंटू 1/4. हा 1/4 मी सेपरेट लिहिला, का लिहिला तुम्हाला समजेल आता. सो एच मॅक्स इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी. दिस इज यू स्क्वेअर अपॉन जी. ज्याला मी काय पुट करणार? आर मॅक्स. मग ह्याच्याबद्दल मी काय पुट करणार? आर मॅक्स. सो वी गेट आर मॅक्स अँड दिस 4. सो दिस इज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याला पाहिजे.
कारण आपल्याला काय विचारल्या, मॅक्झिमम हाईट विचारल्या आणि मॅक्झिमम रेंज आपल्याला दिलेली आहे. मग डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळणार. सो एच मॅक्स इज इक्वल टू व्हॉट इज आर मॅक्स, 80/4 किती आहे, 4 न भागाला 20 मीटर. सो दिस इज द फायनल आन्सर. ज्यावेळी तुमचा हा बॉल हॉरिझॉन्टल मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स 80 मीटर कव्हर करेल त्यावेळी तो किती हाईट पर्यंत वर जाईल, तर तो 20 मीटर पर्यंत वरती जाणार. लक्षात आलं. सो मॅक्झिमम हाईट इज 20 मीटर. ठीक आहे, लिहून घ्या. नाव वी स्टार्ट प्रॉब्लेम नंबर 6. A particle is projected with a speed of v naught at angle theta to the horizontal on an inclined surface. Inclined म्हणजे तिरका surface. Inclined surface making an angle phi to the horizontal. मग जो inclined surface आहे त्या inclined surface न horizontal बरोबर किती अँगल तयार केला आहे, phi. तर आपण पहिल्यांदा एक horizontal surface घेऊया. So this is horizontal surface. ह्याला आपण म्हणू x axis. दिस इज y ॲक्सिस. ओके, ह्या ठिकाणी आपण काय घेऊया, एक इन्क्लाइन्ड सरफेस. ह्या इन्क्लाइन्ड सरफेसनं हॉरिझॉन्टल ॲक्सिस किंवा हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल तयार केला आहे, फाय, असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा. ए पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ ए स्पीड ऑफ व्ही नॉट ॲट अँगल थीटा टू द हॉरिझॉन्टल. आता एक पार्टिकल काय करूया, ह्या पॉईंट पासून प्रोजेक्ट करू. म्हणजे तो पार्टिकल कोणती मोशन करणार, प्रोजेक्टाइल मोशन. सो दिस इज पार्टिकल विच परफॉर्म प्रोजेक्टाइल मोशन. आणि तो पार्टिकल आपण ह्या पॉईंट पासून काय केला, प्रोजेक्ट केला विथ इनिशियल व्हेलॉसिटी. आणि इनिशियल व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, त्या पॉईंटला आपण टँजेंट ड्रॉ करतो की ते इनिशियल व्हेलॉसिटी व्ही नॉट. ए पार्टिकल इज प्रोजेक्टेड विथ ए स्पीड ऑफ व्ही नॉट ॲट अँगल थीटा टू द हॉरिझॉन्टल. ह्या इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल तयार केला, थीटा. ह्या इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर तयार केलेला अँगल थीटा. पुन्हा ऑन अन इन्क्लाइन्ड सरफेस. आणि हा पार्टिकल किंवा आपल्याला काय सांगितलं, हा पार्टिकल कुठं तुम्ही प्रोजेक्ट करणार आहे, ऑन इन्क्लाइन्ड सरफेस. आणि तो इन्क्लाइन्ड सरफेस मेकिंग अन अँगल फाय टू द हॉरिझॉन्टल. आणि त्या इन्क्लाइन्ड सरफेसनं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल तयार केला आहे, फाय. आणि आपल्या रिलेशन काय सांगितलंय, फाय इज लेस दॅन थीटा ब्रॅकेटमध्ये. हा अँगल ह्या अँगलपेक्षा लहान असणार आहे. इथे दोन अँगल तुम्हाला दिलेले आहेत, एक दिलाय फाय, एक दिलाय थीटा. फाय कोणामधला अँगल आहे, अँगल बिटवीन इन्क्लाइन्ड सरफेस अँड हॉरिझॉन्टल. आणि थीटा कोणामधला अँगल आहे, तर अँगल बिटवीन इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाइल अँड हॉरिझॉन्टल. ह्या दोघांच्यातला अँगल थीटा. लक्षात आलं. ठीक आहे, पुढं. फाइंड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल अलॉंग द इन्क्लाइन्ड सरफेस. मग ह्या इन्क्लाइन्ड सरफेस वरती ह्या प्रोजेक्टाइलची तुम्हाला काय विचारल्या, रेंज म्हणजे त्या प्रोजेक्टाइलनं कव्हर केलेलं डिस्टन्स, म्हणजे हिथून हिथपर्यंत. हे जे डिस्टन्स असणार आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ह्याला आपण म्हणूया आर. दॅट इज रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल. आपल्याला हा आर म्हणजे हिथून हिथपर्यंत डिस्टन्स काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे, आता आपण थोडंसं काय करूया, ह्या पॉईंटला आपण ए नाव देऊ म्हणजे आपल्याला, आणि ह्या पॉईंटला ओ म्हणू आपण, म्हणजे आपल्याला ओ ए हे डिस्टन्स काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे, ज्याला आपण म्हणणार आहे रेंज. जे आपल्याला विचारलेलं आहे. काय विचारलंय पुन्हा एकदा, फाइंड द रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल अलॉंग द इन्क्लाइन्ड सरफेस. ठीक आहे, आता इथून एक आपण परपेंडिक्युलर टाकूया आणि ह्या पॉईंटला आपण नाव देऊया बी. लक्षात आलं. ठीक आहे, आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी, द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी इज, सगळ्यांना माहिती आहे ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन काय आहे ते, हे आपल्याला थेरीला झालेलं आहे. y इज इक्वल टू एक्स टॅन थीटा मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इंटू एक्स स्क्वेअर. हे इक्वेशन आपल्याला झालेलं आहे. लक्षात आलं. तुम्हाला आठवत असेल थेरीला आपण काय पाहिलं होतं, ह्या टॅन थीटा बद्दल आपण कॅपिटल ए पुट केला होता, बरोबर. हे इक्वेशन काय झालं होतं, y इज इक्वल टू ए इंटू एक्स मायनस ह्या ब्रॅकेट बद्दल आपण बी पुट केलं होतं, कारण ही पूर्ण ब्रॅकेट कशी आहे, कॉन्स्टंट आहे, इंटू एक्स स्क्वेअर.
ओके, आणि हे इक्वेशन कोणाचं आहे आपल्याला माहिती आहे, हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. म्हणून आपण काय सांगितलं होतं, पाथ ऑफ प्रोजेक्टाईल इज ए पॅराबोला. आठवतं, हे आपण प्रूव्ह केलं होतं. ठीक आहे, म्हणून आपण ह्या ठिकाणी आर म्हणजे रेंज फाइंड करण्यासाठी आपण हे ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन यूज करणार आहे. ओके, आता हा जर आपण एक ट्रायंगल घेतला, बघा मी ह्या ठिकाणी लिहितो, इन ट्रायंगल ओ ए बी, इन ट्रायंगल ओ ए बी, ओ ए बी हा अँगल किती आहे, फाय. ह्या अँगलचा आपण साइन फाइंड करूया, साइन फाय. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे साइन फाय काय असतो, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. फायला अपोजिट कोण आहे, ए बी. हा अँगल 90 आहे, त्यामुळं ओ ए काय झाली, हायपोटेनियस. मग ए बी किती असणार आहे, ओ ए तिकडे पाठवा, ओ ए साइन फाय. लक्षात आलं. ओके, आता ए बी म्हणजे काय असणार आहे, अलॉंग वाय ॲक्सिस व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट. मग हे बीला आपण काय म्हणूया, वाय. सो वाय आपल्याला किती मिळाला, ओ ए साइन फाय. पण ओ एला आपण काय म्हणतो, कॅपिटल आर, रेंज. मग वाय किती आला, आर साइन फाय. हा आपल्याला वाय मिळाला. ठीक आहे, जो या ठिकाणी आपण पुट करू शकतो. सिमिलर ह्या ट्रायंगलमध्ये आपण काय फाइंड करूया, कॉस फाय. ओके, मग कॉस फाय काय असणार आहे, ॲडजस्टंट दॅट इज ओ बी अपॉन हायपोटेनियस दॅट इज ओ ए. अगेन ओ बी किती असणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट दॅट इज एक्स, कारण हे अलॉंग एक्स ॲक्सिस आहे. आणि ओ ए किती असणार आहे, ओ ए आर असणार आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी एक्स किती मिळणार, आरला ह्या ठिकाणी घ्या, एक्स इज इक्वल टू आर कॉस फाय. मग वाय आणि एक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या, ह्या इथं आपण पुट करूया. सो वाय किती असणार आहे, आर साइन फाय इज इक्वल टू एक्स किती असणार आहे, आर कॉस फाय इंटू टॅन थिटा मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इंटू एक्स स्क्वेअर. ओके, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, हे आपण पुसून टाकूया आता. ओके, नंतर आपण ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. ह्या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करावी लागेल. इथं एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स किती आहे आपला, एक्स आपण आत्ता घेतला होता आर कॉस फाय, ही एक्सची व्हॅल्यू आहे. मग आर कॉस फायचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ओके, आता ही टर्म ह्या टर्ममधून कॅपिटल आर आणि ह्या टर्ममधून कॅपिटल आर आपण जर कॉमन काढला आणि त्या कॅपिटल आरनं जर इकडे डिवाइड केलं तर आरला आर काय झाला, कॅन्सल. ठीक आहे, मग इथं किती राहणार, साइन फाय इज इक्वल टू कॉस फाय इंटू टॅन थिटा मायनस जी. आता ह्यातला एक आर कॉमन निघाला, फक्त एक आर शिल्लक राहिला, मग जी आर कॉस स्क्वेअर फाय, जी आर कॉस स्क्वेअर फाय अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. काय केलं बघा, ह्या दोन टर्ममधून ही पहिली टर्म आणि ही दुसरी टर्म, ह्या दोन टर्ममधून आपण कॅपिटल आर कॉमन घेतला आणि त्या आरनं एल एच एसला डिवाइड केलं. मग ह्या आरला आणि तो कॉमन घेतलेला आर एकमेकांना कॅन्सल झाले. ओके, ह्या ठिकाणी एक आर शिल्लक राहतो. लक्षात आलं सगळ्यांच्या. ठीक आहे, आता ही मायनस टर्म आपण एल एच एसला घेऊ आणि साइन फाय आपण कुठे घेऊ, आर एच एसला घेऊ. मग मायनस टर्म इकडे आल्यानंतर काय होणार, प्लस होणार. सो जी आर कॉस स्क्वेअर फाय अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस फाय टॅन थीटा ॲज इट इज, साइन फाय तिकडे पाठवा, मायनस साइन फाय. ओके, आपल्याला आर पाहिजे, त्यामुळे हे इक्वेशन आपण कॅपिटल आर साठी लिहूया. मग ही टर्म इथं डिवाइड आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय म्हणजे न्यूमरेटरला जाणार. आणि जी कॉस स्क्वेअर फाय इथं न्यूमरेटरला आहे, आर एच एसला गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाणार. सो राहिला फक्त कोण, आर. आर इज इक्वल टू ह्याला वरती घ्या न्यूमरेटरला, 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन जी कॉस स्क्वेअर फाय ब्रॅकेटमध्ये कॉस फाय टॅन थीटा मायनस साइन फाय. ओके,
आर इज इक्वल टू 2u². कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे कॉस थिटा इंटू कॉस थिटा. मग एका कॉस थिटानं आत मल्टिप्लाय करूया. ह्याला काय फक्त एक कॉस थिटा शिल्लक राहिला अपॉन जी कॉस स्क्वेअर फाय ब्रॅकेटमध्ये एक कॉस थिटा इथं घ्या. मग काय येणार कॉस थिटा इंटू हा कॉस फाय ॲज इट इज. कॉस थिटानं ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचं. मग कॉस थिटा इंटू कॉस फाय आणि टॅन थिटाला आपण काय लिहू शकतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस कॉस थिटाने इथं पण मल्टिप्लाय करा. मग कॉस थिटा इंटू साइन फाय. कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल. सो वी गेट आर इज इक्वल टू 2u² कॉस थिटा अपॉन जी कॉस स्क्वेअर फाय ब्रॅकेटमध्ये साइन थिटा इंटू कॉस फाय. साइन थिटा इंटू कॉस फाय मायनस कॉस थिटा इंटू साइन फाय. आता ह्याला आपण काय म्हणणार बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आपण कुठं बघूया. ठीक आहे इथे लिहितो मी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ह्याला आपण म्हणतो साइन ए मायनस बी. लक्षात येते. हे काय असणार आहे हा ए आणि हा बी असेल तर साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी काय असणार आहे साइन ए मायनस बी. म्हणजे आपण लिहू शकतो आर 2u² कॉस थिटा अपॉन जी कॉस स्क्वेअर फाय आणि ब्रॅकेटमध्ये इथं काय येणार साइन ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी म्हणजे थिटा मायनस फाय. सो दिस इज द रेंज of that projectile on the inclined surface. ओके. आता आपल्याला बुकमध्ये किती आन्सर दिले. आता ह्या ठिकाणी आपली एक गोष्ट मिस झाली. काय झाली इथं मला सांगा u म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी. पण आपल्याला इथं इनिशियल व्हेलॉसिटी किती सांगितल्या v0 सांगितल्या ना. मग आपण प्रत्येक ठिकाणी u च्या ठिकाणी इथं काय पुट करू शकतो v0. बघा इथं v0 इथं v0 आणि इथं पण u² ऐवजी काय येणार v0². बुकमध्ये काय सांगितलंय 2v0² कॉस थिटा इंटू साइन थिटा मायनस फाय अपॉन जी कॉस स्क्वेअर फाय. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. फक्त एक प्रिकॉशन काय घ्यायची हे जे ट्रॅजेक्टरीचं इक्वेशन दिलं आहे आपल्याला त्या इक्वेशनमध्ये एक्स म्हणजे असणार आहे हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट वाय असणार आहे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट आणि थिटा म्हणजे काय असणार आहे तर त्या इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर तयार केलेला अँगल थिटा जी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एक्स अगेन हॉरिझॉन्टल डिस्प्लेसमेंट आणि यू म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी त्या प्रोजेक्टाईलची जे आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेले आहे v0. मग इथं पण आपल्याला काय घ्यावं लागेल u ऐवजी v0. बाकी एक्झाम्पल बरोबर आहे. मग प्रत्येक ठिकाणी u जिथे दिसतोय त्या ठिकाणी तुम्ही काय करा फक्त v0 चा स्क्वेअर पुट करा. मग इथं पण काय येणार v0². लक्षात आलं लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7 काय दिलं बघा पुस्तकामध्ये मेट्रो ट्रेन रन्स फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी टू स्टेशन सी. एक मेट्रो ट्रेन आहे जी स्टेशन ए पासून बी पर्यंत गेली आणि बी पासून नंतर सी पर्यंत गेली. पुढं इट टेक्स 4 minutes इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. त्या मेट्रो ट्रेनला स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत ट्रॅव्हल होण्यासाठी किती मिनिटं लागली तर 4 मिनिटं लागली. ओके. इट टेक्स 4 minutes. आता ह्या मिनिटचं काय करूया आपण सेकंडमध्ये कन्व्हर्जन करूया. वी नो दॅट 1 minute इज इक्वल टू 60 सेकंद. ह्या 4ला 60 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार 240 सेकंद. म्हणजे ट्रेनला स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत जाण्यासाठी 240 सेकंद एवढा टाइम लागला. पुढं द ट्रेन हॉल्ट्स ॲट स्टेशन बी फॉर 20 सेकंद. तुमची जी मेट्रो ट्रेन आहे ती स्टेशन बी ला हॉल्ट्स म्हणजे थांबली. किती वेळ थांबली तर 20 सेकंदासाठी थांबली. पुढं देन इट स्टार्ट नंतर ती पुन्हा चालू झाली. कुठून स्टेशन बी पासून फ्रॉम स्टेशन बी अँड रिचेस टू स्टेशन सी. नंतर कुठं पोहोचली स्टेशन सी ला किती टाइम मध्ये इन नेक्स्ट 3 minutes. द ट्रेन ट्रॅव्हल फ्रॉम स्टेशन बी टू स्टेशन सी इन 3 minutes. म्हणजे बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी त्या ट्रेनला 3 मिनिटं लागली. 3 मिनिटं म्हणजे 180 सेकंद. ओके. मग मला सांगा मग टोटल टाइम किती लागणार तुमच्या मेट्रो ट्रेनला ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी म्हणजे ए टू बी आणि बी टू सी. द टोटल टाइम टेकन बाय द ट्रेन इन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी
टू सी किती येणार? तर मला सांगा ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागला? 240 प्लस बी ला काय झाली? ती ट्रेन 20 सेकंद थांबली प्लस बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी 180 सेकंद. या चौघांची आपण जर बेरीज केली तर आपल्याला मिळणार 440 सेकंद. मग ट्रेनला टोटल टाइम किती लागला? ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी 440 सेकंद. ओके, पुढे काय सांगितलंय? ॲट द स्टार्ट ट्रेन ॲक्सेलरेट फॉर 10 सेकंद. ॲट द स्टार्ट म्हणजे सुरुवातीला म्हणजे कुठं? ट्रेन कुठं होती सुरुवातीला? स्टेशन ए ला होती. मग सुरुवातीला काय झालं? द ट्रेन ॲक्सेलरेट फॉर 10 सेकंद. तुमची ट्रेन 10 सेकंदासाठी ॲक्सेलरेट झाली. ॲक्सेलरेट म्हणजे तुमच्या ट्रेनचं स्पीड इन्क्रीज झालं, कारण स्टेशन ए ला सुरुवातीला कशी होती? ती रेस्टमध्ये होती. मग 10 सेकंदासाठी हळूहळू स्पीड काय झालं? इन्क्रीज झालं. म्हणजे ॲक्सेलरेशन किती वेळ आहे ट्रेनमध्ये? 10 सेकंदासाठी आहे. पुन्हा काय झालं? टू रीच कॉन्स्टंट स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर. म्हणजे सुरुवातीला ॲट द स्टार्ट ट्रेनचं स्पीड हळूहळू इन्क्रीज झालं, म्हणजे ट्रेन जवळ ॲक्सेलरेशन आहे आणि नंतर त्या ट्रेननं एवढं काय केलं? 72 किलोमीटर पर आवर एवढं स्पीड काय केलं? ॲक्वायर केलं, कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे नंतर तुमची ट्रेन ह्या स्पीडनंच जाणार, कॉन्स्टंट स्पीडनं. ओके, नेक्स्ट स्टेशनपर्यंत. मग 72 किलोमीटर पर आवरचं काय करूया? मीटर पर सेकंद. कसं करायचं? 72 ला 5/18 मल्टिप्लाय करायचं. 18×72 4 × 5 20 मीटर पर सेकंद. हा पॉईंट आपण पुन्हा एकदा सांगू शकतो. सुरुवातीला ट्रेन 10 सेकंदासाठी ॲक्सेलरेट झाली, म्हणजे 10 सेकंदासाठी स्पीड वाढलं आणि तुमच्या ट्रेननं नंतर 20 मीटर पर सेकंद एवढं कॉन्स्टंट स्पीड ॲक्वायर केलं. पुढं द ट्रेन मुव्हिंग ॲट कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे जी ट्रेन कॉन्स्टंट स्पीडनं चालू होती इज ब्रॉट टू रेस्ट म्हणजे ती स्टॉप झाली, रेस्टमध्ये आली म्हणजे त्याचं स्पीड 0 झालं. इन 10 सेकंद ॲट नेक्स्ट स्टेशन. म्हणजे 10 सेकंदामध्ये तुमची ट्रेन जी कॉन्स्टंट स्पीडनं चालू होती 20 मीटर पर सेकंदनं, ती कशी आली? ब्रॉट टू रेस्ट म्हणजे थांबली. ॲट नेक्स्ट स्टेशन म्हणजे पुढच्या स्टेशनला, म्हणजे थोडक्यात बी स्टेशनला. आता आपल्याला काय क्वेश्चन विचारला? प्लॉट द व्हेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर द ट्रेन ट्रॅव्हलिंग फ्रॉम स्टेशन ए टू बी टू सी. म्हणजे पूर्ण ह्या ट्रेनची जी जर्नी आहे ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी पर्यंत, ह्या पूर्ण जर्नीसाठी तुम्हाला व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ विचारलाय. ओके, म्हणजे एका ॲक्सिसला टाइम घ्या, एका ॲक्सिसला व्हेलॉसिटी घ्या. पुढे काय सांगितलं आपल्याला? कॅल्क्युलेट द डिस्टन्स बिटवीन द स्टेशन्स ए बी अँड सी. या तिन्ही स्टेशनमधलं तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ते नंतर करू. पहिल्यांदा आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करूया की व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ आपण प्लॉट करू. वाय ॲक्सिसला आपण काय घेऊया? व्हेलॉसिटी मीटर पर सेकंदमध्ये, आणि एक्स ॲक्सिसला आपण काय घेऊया? टाइम. कशामध्ये? सेकंदमध्ये. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण ग्राफ स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत ह्या जर्नीसाठी पहिल्यांदा ग्राफ प्लॉट करू आणि नंतर स्टेशन बी टू स्टेशन सी ह्या जर्नीसाठी नंतर ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. आता तुम्हाला काय सांगितलंय? पहिल्यांदा ट्रेन 10 सेकंदासाठी ॲक्सेलरेट झाली, म्हणजे 10 सेकंदासाठी ट्रेनचं स्पीड काय झालंय? वाढलंय. आता टोटल टाइम किती लागेल ट्रेनला स्टेशन ए पासून स्टेशन बी पर्यंत जाण्यासाठी? 240 सेकंद. आता हे 240 सेकंदापैकी पहिली 10 सेकंद ट्रेनचं स्पीड काय होणार आहे? वाढणार आहे. 0 to 10 सेकंद. ओके, पहिल्या व्हेलॉसिटी घेऊया आपण. 5 मीटर पर सेकंद, 10 मीटर पर सेकंद, 15 मीटर पर सेकंद अँड 20 मीटर पर सेकंद, 25 मीटर पर सेकंद अँड सो ऑन. आणि पहिल्या 10 सेकंदासाठी ट्रेनचं स्पीड काय झाले? वाढले, कारण ट्रेन ॲक्सेलरेट झाली. ओके, ओके. नंतर पुन्हा तुमच्या ट्रेननं काय केलं? 20 एवढं कॉन्स्टंट स्पीड काय केलं? ॲक्वायर केलं. आणि शेवटच्या 10 सेकंदामध्ये तुमच्या ट्रेनचं स्पीड हळूहळू काय झालं? कमी झालं आणि तुमची ट्रेन थांबली शेवटच्या 10 सेकंदामध्ये. मग शेवटच्या 10 सेकंदामध्ये आपण काय सांगू शकतो? पहिल्या 10 सेकंदामध्ये स्पीड इन्क्रीज झालं. ओके, नंतर बघा 0 to 10 सेकंद स्पीड इन्क्रीजेस. ओके, नंतर 10 to 230 सेकंद स्पीड कॉन्स्टंट, आणि 230 to 240 सेकंद म्हणजे लास्टचे 10 सेकंद. ओके, काय होणार? स्पीड डिक्रीजेस. ह्या एरोचा अर्थ स्पीड डिक्रीजेस अँड ट्रेन ब्रॉट टू रेस्ट. बघा, हे तर आपण दाखवले.
आता 10 सेकंद ते 220 सेकंद 230 सेकंद 10 20 30 असं कुठेपर्यंत आपलं असणार आहे 230 सेकंद. तुमच्या ट्रेनचं स्पीड कसं आहे कॉन्स्टंट, किती कॉन्स्टंट आहे तर 20. आणि शेवटच्या 10 सेकंदामध्ये म्हणजे 230 ते 240 ट्रेनचं स्पीड काय झालं कमी झालं. आणि बरोबर 240व्या सेकंदला तुमची ट्रेन कुठं पोहोचली ॲट स्टेशन बी. आणि त्यावेळी स्पीड किती झालं 0. लक्षात आलं. ठीक आहे. नंतर स्टेशन बी ला तुमची ट्रेन 20 सेकंद थांबली होती. मग 240 250 आणि 260 तुमची ट्रेन कुठं थांबली स्टेशन बी ला थांबली. म्हणजे इथं पण आपण बीच पॉईंट म्हणूया. ओके बी पॉईंट या पॉईंटला म्हणजे 20 सेकंद तुमची ट्रेन थांबली होती. नंतर आता ट्रेन बी पासून कुठं जाणार सी ला. आणि बी पासून सी ला जाण्यासाठी किती वेळ लागला 180 सेकंद. आता किती टाइम झाला 260. त्याच्यामध्ये 180 जर आपण ऍड केले तर 440व्या सेकंदला तुमची ट्रेन कुठं असणार आहे स्टेशन सी ला असणार आहे. ठीक आहे. मग आपण इथं टाकूया 440 सेकंद. ओके हे दिसतंय का तुम्हाला बघा. ओके दिसतंय काही अडचण नाही. बरोबर आपण काय सांगूया ॲट 440 सेकंद तुमची ट्रेन कुठं पोहोचणार आहे ॲट स्टेशन सी. पुन्हा हे जे 3 पार्ट करायचे काय तर सुरुवातीला 10 सेकंद ट्रेन काय होणार ॲक्सिलरेट होणार. आणि शेवटच्या 10 सेकंदामध्ये हळूहळू ट्रेनचं स्पीड कमी होणार आणि ट्रेन तुमची स्टॉप होणार रेस्ट म्हणजे थांबणार. आणि मधल्या टाइमसाठी ट्रेनचं स्पीड काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. आता पहिल्या 10 सेकंदामध्ये ॲक्सिलरेट होणार म्हणजे 260 ते 270 मध्ये ट्रेन काय झाली ॲक्सिलरेट म्हणजे ट्रेनचं स्पीड काय झालं वाढलं आणि ते कितीपर्यंत पोहोचणार आहे 20 पर्यंत. ओके नंतर शेवटच्या 10 सेकंदामध्ये तुमच्या ट्रेनचं स्पीड कमी होणार म्हणजे 440 म्हणजे 430 सेकंद ते 440 पर्यंत ट्रेनचं स्पीड काय होणार आहे कमी होणार आहे. म्हणजे 270 ते 430 पर्यंत स्पीड काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके समजतं ना. ओके शेवटच्या 10 सेकंदामध्ये म्हणजे 430 टू 440 पर्यंत ट्रेनचं स्पीड काय झालं कमी झालं. हे जरा व्यवस्थित आपण दाखवू. बरोबर 440 ह्या सेकंदाला तुमच्या ट्रेनचं स्पीड किती होणार 0 होणार. हा जसा ग्राफ प्लॉट केला तसाच हा करायचा. पुन्हा एकदा पहिल्या 10 सेकंदासाठी स्पीड वाढणार म्हणजे 260 ते 270 बघा 270 ते 430 पर्यंत स्पीड काय होणार कॉन्स्टंट. आणि 430 ते 440 पर्यंत स्पीड काय होणार कमी होणार. आणि बरोबर 440 सेकंदला स्पीड किती होणार 0 म्हणजे ट्रेन ब्रॉट टू रेस्ट. आता तुमची ट्रेन कुठे पोहोचली ॲट स्टेशन सी. बघा व्यवस्थित बघून घ्या समजतंय का. इथं पण तेच आहे. पहिल्या 10 सेकंदासाठी ट्रेनचं स्पीड इन्क्रीज झालं 10 ते 230 पर्यंत स्पीड काय राहिलं कॉन्स्टंट राहिलं. आणि 230 ते 240 मध्ये पुन्हा ट्रेनचं स्पीड हळूहळू कमी झालं. अँड ॲट 240 सेकंद ट्रेन रिचेस ॲट स्टेशन बी. आणि बरोबर 240 सेकंदला ट्रेनचं स्पीड किती झालं 0 म्हणजे ट्रेन ब्रॉट टू रेस्ट. सो दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन दॅट इज व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. पुढे काय सांगितलं आपल्याला कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन स्टेशन्स ए बी अँड सी. या तिन्ही स्टेशन मधलं आपल्याला डिस्टन्स विचारले. आता डिस्टन्स कसं फाइंड करतो आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफमध्ये तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट. पहिल्यांदा आपण काय करूया डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ट्रेन फ्रॉम स्टेशन ए टू स्टेशन बी. म्हणजे स्टेशन ए पासून इथं बघा तुमची ट्रेन कुठे होती स्टेशन ए ला ए पासून बी पर्यंत तुमच्या ट्रेनने किती डिस्टन्स कव्हर केलं. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ए पासून बी पर्यंत हा जो ग्राफ आहे त्या ग्राफचा
एरिया काढावा लागेल, कारण व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया म्हणजेच काय असतं, डिस्टन्स. मग तुम्हाला हा टोटल एरिया एवढा फाइंड आउट करावा लागेल. ओके, आता नाव देऊया आपण, ह्याला नाव देऊया ई एफ इज इक्वल टू काय असणार आहे, एरिया ए एफ बी ए. हा एरिया जर आपण फाइंड आउट केला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली काय मिळणार, ए आणि बी मधलं डिस्टन्स. ओके, आता हा जो एरिया आहे टोटल, ह्या एरियाचे आपण 3 भाग करूया. ट्रायंगलचा एरिया प्लस रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया. ट्रायंगलचा एरिया काय असतो, हाफ बेस इंटू हाईट. हाफ ह्या ट्रायंगलचा एरिया, हाफ बेस किती आहे तर 0 to 10 म्हणजे 10 इंटू ट्रायंगलची हाईट किती आहे तर 20 प्लस ह्या रेक्टँगलचा एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ. ह्याची लेंथ किती आहे 20 इंटू ब्रेड्थ किती आहे 10 पासून 230 पर्यंत म्हणजे किती असणार आहे 220. 230 वजा 10, ठीक आहे. प्लस ह्या ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, हाफ तो इथे लिहूया आपण, हाफ बेस 240 ते 230 ते 240 म्हणजे किती असणार आहे 10 इंटू हाईट किती असणार आहे अगेन 20. हे सॉल्व करा. 2000 इथे भाग आला तर किती येणार 10. 10 इंटू 10 100 प्लस हे किती येणार, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4400 प्लस 2 पुन्हा 20ला भागा किती येणार 10. 10 इंटू 10 100. मग 4400 मध्ये 200 काय करा 200 ॲड करा ते येणार 4700 मीटर. कशात येते, आणि ह्या 4700 मीटरचं किलोमीटर किती येणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे 4.6 किलोमीटर. म्हणजे तुमच्या ट्रेननं स्टेशन ए टू स्टेशन बी ह्या टोटल जर्नीमध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं तर 4.6 किलोमीटर एवढं डिस्टन्स काय केलं कव्हर केलं. ओके, ठीक आहे. आता अजून काय काढू शकतो आपण 2 नंबरमध्ये, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ट्रेन फ्रॉम स्टेशन बी टू स्टेशन सी. ओके, तर हे तुम्ही लिहून घेतलं असेल, हे आपण पुसून टाकू. आता स्टेशन बी पासून स्टेशन सी पर्यंत किती डिस्टन्स कव्हर केलं हे कसं फाइंड करायचं, तर बी टू सी हा जो ग्राफ आहे त्या ग्राफचा काय काढायचा एरिया. म्हणजे अगेन तुम्हाला हा एवढा सगळा एरिया फाइंड करावा लागेल बी टू सी. आणि एरियाला आपण नाव देऊया, तर इथं काय नाव देऊ आपण, सपोज इथं एक्स वाय नाव तुम्ही काही देऊ शकता, काय अडचण नाही. मग हा एरिया काय येणार मला सांगा, टोटल एरिया बी एक्स वाय सी आणि पुन्हा बी. तुम्ही नावं काही देऊ शकता, हेच द्यावं असं काय नाही, ठीक आहे. आता हा टोटल एरिया अगेन 3 पार्टमध्ये डिवाइड होईल, ट्रायंगलचा एरिया प्लस रेक्टँगलचा एरिया प्लस ट्रायंगलचा एरिया. हा ट्रायंगलचा एरिया किती असणार आहे, हाफ बेस इंटू हाईट. बेस किती आहे 260 ते 270 म्हणजे 10 इंटू हाईट किती आहे 20 प्लस रेक्टँगलचा एरिया, हा रेक्टँगल मधला दिसतो का, हा डॉटेड लाईन दाखवलेला हा रेक्टँगल. लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ किती असणार आहे 20 इंटू ब्रेड्थ 270 ते 430 म्हणजे 430 वजा 270 इथे किती येणार 13. 13तून 7 गेले किती येणार 6, 160. ओके 160 प्लस ह्या ट्रायंगलचा एरिया हाफ बेस 230 ते 240 10 इंटू हाईट अगेन काय येणार 20. 2ने डिवाइड करा 10 येणार, 10 इंटू 10 100 प्लस 20 इंटू 160 60 इंटू 2 32 आणि हे 2 0 प्लस 2ने 20ला भागा 10 येणार 10 इंटू 10 100. आता 3200 मध्ये 200 ॲड केलं तर काय येणार 3400. 3400 मीटर म्हणजेच 1 2 3 म्हणजे 3.4 किलोमीटर. म्हणजे तुमच्या ट्रेननं बी पासून सी पर्यंत टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं तर 3.4 किलोमीटर. लक्षात आलं. आता जर टोटल डिस्टन्स तुम्हाला काढायचं असेल ए टू बी बी टू सी, तर ए टू बी किती कव्हर केला आत्ता आपण काढलं होतं 4.6 आणि बी टू सी किती येणार 3.4. टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं
8.0 किलोमीटर म्हणजे 8 किलोमीटर एवढं डिस्टन्स तुमच्या ट्रेननं काय केलं, कव्हर केलं होल जर्नीमध्ये, म्हणजे A to B आणि B to C. लक्षात आलं? ठीक आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 8. A train is moving eastward at 10 मीटर पर सेकंद. काय सांगितलं आपल्याला? एक ट्रेन आहे. सो सपोज दिस इज अ ट्रेन अँड दॅट ट्रेन इज मुव्हिंग टुवर्ड्स ईस्टवर्ड. आता आपण डायरेक्शन इथं दाखवूया. दिस इज ईस्ट, वेस्ट, नॉर्थ अँड साऊथ. मग तुमची ट्रेन कुठल्या डायरेक्शनला निघाल्या? तर ईस्टवर्ड म्हणजे ईस्ट डायरेक्शनला. त्या ट्रेनचं तुम्हाला काय सांगितलं? स्पीड सांगितलं की ती 10 मीटर पर सेकंद. आता हे ट्रेनचं स्पीड जे आहे ते विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे? अर्थ असणार आहे किंवा विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे? ग्राउंड असणार आहे. सो गिवन मध्ये काय येणार आपल्याला? काय दिलं? व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी जवळ काय असणार आहे? मग मॅग्निट्यूड पण असणार आणि डायरेक्शन असणार. आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड. आणि तुम्हाला स्पीड किती सांगितलंय? 10 मीटर पर सेकंद. आणि डायरेक्शन काय सांगितलं? ईस्ट. ही जी डायरेक्शन आहे ईस्ट, ह्याला जर आपण एक्स ॲक्सिस मानला तर डायरेक्शन आपण कशाने दाखवतो? युनिट वेक्टर म्हणजे आय कॅप. एक्स साठी आपण यूज करतो आय कॅप, वाय साठी आपण यूज करतो जे कॅप. मग व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ ही किती होणार? 10 आय कॅप. मग ह्याच्यामध्ये 10 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि आय कॅप काय झाली? व्हेलॉसिटीची डायरेक्शन. ओके. ए वेटर इज वॉकिंग ईस्टवर्ड ॲट 1.2 मीटर पर सेकंद. आता ह्या ट्रेनमध्ये एक वेटर आहे. वेटर कुठे आहे? ट्रेनमध्ये. आणि तो कुठल्या डायरेक्शनला चालत निघालाय? ट्रेनमधून. तर ईस्ट डायरेक्शनला चालत निघालाय. म्हणजे इथं ह्या ठिकाणी ट्रेनच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि वेटरच्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन सेम आहे. आपण काय सांगू शकतो? मग तुम्हाला ह्या ठिकाणी किती सांगितलंय? वेटरचं स्पीड 1.2 मीटर पर सेकंद. हे वेटरचं स्पीड विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहे? ट्रेन असणार आहे. मग काय येणार? व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन किती असणार आहे? 1.2 मीटर पर सेकंद. अँड अगेन आय कॅप. आय कॅप घेण्याचं कारण काय? तर वेटर पण कुठल्या डायरेक्शनला चालत निघाला? तर ईस्ट डायरेक्शनला चालत निघालाय. ठीक आहे, पुढं. अँड ए फ्लाय इज चार्जिंग टुवर्ड्स द नॉर्थ अक्रॉस द वेटर्स ट्रे. आणि वेटरच्या हातामध्ये एक ट्रे आहे आणि त्या ट्रेवरून एक फ्लाय आहे. तो फ्लाय कुठल्या डायरेक्शनला निघालाय? तर नॉर्थ डायरेक्शनला निघालाय. इन नॉर्थ डायरेक्शन. म्हणजे तुम्हाला कोणाची व्हेलॉसिटी किंवा कोणाचं स्पीड दिलंय? तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर. व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर. कारण क्लिअरली आपल्याला सांगितलंय ए फ्लाय इज चार्जिंग टुवर्ड्स द नॉर्थ अक्रॉस द वेटर्स ट्रे ॲट 2 मीटर पर सेकंद. आणि त्या फ्लायचं विथ रिस्पेक्ट टू वेटर स्पीड किती आहे? 2 मीटर पर सेकंद. आणि डायरेक्शन आपण घेणार आहे नॉर्थ म्हणजे जे कॅप. नॉर्थ म्हणजे जे कॅप. ठीक आहे. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय रिलेटिव्ह टू अर्थ. मग तुम्हाला फ्लायचीच व्हेलॉसिटी विचारल्या पण विथ रिस्पेक्ट टू अर्थ विचारल्या. आणि फ्लायची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू वेटर तुम्हाला दिलेली आहे. आता हे जर मी व्हेक्टर फॉर्ममध्ये जर दाखवलं तर बघा, मला सांगा पहिल्यांदा ट्रेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती आहे? 10 आय कॅप म्हणजे 10 मीटर पर सेकंद आणि डायरेक्शन आय कॅप. व्हेक्टरमध्ये आपण असं दाखवतो. सपोज दिस इज व्हेक्टर फॉर व्हेलॉसिटी ऑफ ट्रेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ आणि जी किती असणार आहे? 10 आय कॅप. ठीक आहे. व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन ती काय सांगितलं? 1.2 आय कॅप. मग तुम्हाला समजलं असेल वेटरची जी व्हेलॉसिटी आहे ती ट्रेनच्या व्हेलॉसिटीपेक्षा खूप कमी आहे. मग व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण काय सांगतो? व्हेक्टरची लेंथ जी असते ती त्या क्वांटिटीची काय असते? मॅग्निट्यूड असते. आणि ॲरो काय दाखवतो? ॲरो हेडचं डायरेक्शन दाखवतो. मग दोघांची डायरेक्शन काय आहे? सेम आहे. आय कॅप म्हणजे ईस्ट आहे. पण मॅग्निट्यूड बघा, ट्रेनच्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड 10 आहे आणि वेटरच्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड 1.2 आहे. मग तुम्हाला हा वेक्टर रिप्रेझेंट करताना ह्या वेक्टरची लेंथ ह्या लेंथपेक्षा कमी घ्यावी लागेल. सपोज दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू ट्रेन किती असणार आहे? 1.2 आय कॅप. ओके. आता जरा विचार करा की ट्रेन ईस्ट डायरेक्शनला निघाल्या 10 मीटर पर सेकंद आणि ट्रेनमधला वेटर पण कुठे निघाला? ईस्ट डायरेक्शनला 1.2 मीटर पर सेकंद ह्या स्पीडनं. मग जर तुम्ही वेटरची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ फाइंड आउट केली तर ती किती येणार? जरा थोडासा विचार करा. बघा, ह्या साईडला ट्रेन निघालेली आहे आणि ट्रेनमधला वेटर पण ह्या डायरेक्शनला चालत निघाला. ओके. मग तुम्हाला वेटरची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू ट्रेन किती सांगितल्या? 1.2. ओके. आणि ट्रेनची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती आहे? 10
मीटर पर सेकंड, 10 आय कॅप. मग ह्याच्यावरून आपल्याला कुणाची व्हेलॉसिटी मिळेल, तर व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि ती किती असणार आहे मला सांगा. तर हे दोन वेक्टर सेम डायरेक्शनला आहेत. आपल्याला माहिती दोन वेक्टर जर सेम डायरेक्शनला असतील तर त्यांच्या मॅग्निट्यूड्स आपण ऍड करतो. मग ह्याची मॅग्निट्यूड 10, ह्याची मॅग्निट्यूड 1.2 आणि दोघांची मॅग्निट्यूड ऍड केल्यानंतर तुम्हाला वेटरची व्हेलॉसिटी मिळणार विथ रिस्पेक्ट टू अर्थ, जी किती असणार आहे 10 + 1.2 दॅट इज 11.2 आय कॅप. डायरेक्शन आय कॅपच असणार आहे, म्हणजे अलॉंग ईस्ट डायरेक्शन. लक्षात आलं. मग अशा तऱ्हेने तुम्हाला वेटरची व्हेलॉसिटी मिळाली ईस्ट डायरेक्शनला. त्याचा वेक्टर फॉर्ममध्ये आपण दाखवूया. सपोज दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ, 11.2 आय कॅप. ओके, हे क्लिअर झालं. आता राहिलं काय, व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर कुठं आहे 2j कॅप, म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे नॉर्थ डायरेक्शन. सपोज दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर आणि ती किती असणार आहे 2j कॅप. अशा तऱ्हेने आपल्याला दोन वेक्टर मिळाले, जे दोन वेक्टर एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आहेत. आणि ह्यांचा रिझल्टंट आपण कसा फाइंड करतो, हा पॅरलोग्राम आपण कंप्लीट करणार आणि पॅरलोग्रामची सेम पॉईंट म्हणणं जी काय असते डायगोनल असते, ते डायगोनल म्हणजे काय असणार आहे, ह्या दोघांचा रिझल्टंट असणार आहे, ह्या दोन वेक्टरचा रिझल्ट. दिस इज अ डायगोनल अँड डायगोनल गिव्स द रिझल्टंट वेक्टर ऑफ दिस टू गिवन वेक्टर्स. ह्या दोन वेक्टरचा हा काय झाला रिझल्टंट. आणि हा जो रिझल्टंट वेक्टर आहे तो म्हणजे कोण असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ, जी आपल्याला विचारलेली आहे. मग ह्या दोघांचा रिझल्टंट वेक्टर फाइंड करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता हा जो वेक्टर आहे त्या वेक्टर जवळ काय काय असणार आहे, मॅग्निट्यूड असणार आणि डायरेक्शन असणार आहे. पहिल्यांदा मॅग्निट्यूड फाइंड करू आणि नंतर डायरेक्शन फाइंड आउट करू. ओके, तर आपल्याला रिझल्टंट वेक्टर माहिती आहे. आपण कसं येतो रिझल्टंट वेक्टर, आर बार इज इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार, हे सगळ्यांना माहिती आहे. आर बार काय असणार आहे रिझल्टंट वेक्टर, आर एक्स बार काय असणार आहे त्या रिझल्टंट वेक्टरचा एक्स कॉम्पोनंट आणि आर वाय बार काय असणार आहे त्या रिझल्टंट वेक्टरचा वाय कॉम्पोनंट. तर मला हे सांगा इथं रिझल्टंट वेक्टर कोण आहे, व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ, त्याचा एक्स कॉम्पोनंट कोण आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ, प्लस त्याचा वाय कॉम्पोनंट कोण आहे, व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू वेटर. हे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. आता व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ वेटर विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती आहे 11.2 आय कॅप प्लस ही व्हॅल्यू किती आहे 2j कॅप. ओके, मग अशा तऱ्हेनं आपल्याला काय मिळाली, फ्लायची व्हेलॉसिटी मिळाली विथ रिस्पेक्ट टू अर्थ. ओके, जे आपल्याला विचारलेली आहे. आता आपण काय करू शकतो, एक नंबरला हा जो वेक्टर आहे त्याची आपण काय फाइंड करू शकतो मॅग्निट्यूड, आणि व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड. मग काय येणार स्पीड ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ. आणि आर बारची मॅग्निट्यूड काढण्याचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, √r(x²) प्लस √r(x²) प्लस ry². ओके, मग इथं काय येणार, हा जो वेक्टर आहे त्याची मॅग्निट्यूड म्हणजे व्हेलॉसिटीचे मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे स्पीड. सो स्पीड ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ किती असणार आहे अंडर मध्ये आयचा कोइफिशियंट किती आहे 11.2 याचा स्क्वेअर प्लस जेचा कोइफिशियंट 2 चा स्क्वेअर. सॉल्व करा. आता 11.2 चा स्क्वेअर आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती येणार आहे 125.44 आणि 2 चा स्क्वेअर किती असणार आहे 4. आणि सॉल्व केल्यानंतर दोघांचे ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 129.44. आणि ह्या टर्मचं जर तुम्ही स्क्वेअर रूट काढलं तर तुम्हाला फायनल आन्सर काय मिळणार आहे, इथं लिहूया स्पीड ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ. स्पीड ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ आणि 129.44 काय घ्या स्क्वेअर रूट आणि ते येतं अप्रॉक्सिमेटली म्हणतो मी 11.4 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आणि आपल्या बुकमध्ये पण मला वाटते तेवढंच सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता एक नंबरला झाली मॅग्निट्यूड. आता 2 नंबरला आपण काय फाइंड करूया डायरेक्शन. ही जी रिझल्टंट व्हेलॉसिटी आहे ह्या दोन वेक्टरचा हा काय झाला रिझल्टंट वेक्टर, ह्या रिझल्टंट वेक्टरची एवढी काय झाली मॅग्निट्यूड. आता ह्या रिझल्टंट वेक्टरची काय फाइंड आउट करूया डायरेक्शन. आणि डायरेक्शन आपण कशी फाइंड करतो तर ह्या रिझल्टंट वेक्टरनं फर्स्ट वेक्टरवर तयार केलेला जो अँगल आहे थिटा हा आपण फाइंड करतो. हा थिटा जो आहे त्याचा आपण काय फाइंड करूया टॅन थिटा. आणि सगळ्यांना टॅन थिटा माहिती आहे अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट. मग ह्या थिटाची अपोजिट साइड ही आहे ना, ही आणि ही साइड काय असणार आहे इक्वल असणार आहे. ठीक आहे, मग ही साइड किती आहे
ह्या साईडची मॅग्निट्यूड किती आहे 2, मग ह्या साईडची पण किती असणार आहे 2. सो टॅन थिटा इज इक्वल टू 2 अपॉन ॲडजस्टंट म्हणजे ही साईड. मग हा जो वेक्टर आहे ह्याची मॅग्निट्यूड किती आहे 11.2. जर 2 अपॉन 11.2 ह्याचा आन्सर येते 0.1785. मग टॅन थिटा किती आला 0.1785. आपल्याला पाहिजे थिटा, टॅन तिकडे पाठवा, मग काय होणार टॅन इनवर्स ऑफ 0.1785. आणि लॉग टेबलमध्ये तुम्ही जर 0.1785चा टॅन इनवर्स बघितला तर त्याचं उत्तर येतं अप्रॉक्सिमेटली 10 डिग्री. सो थिटा किती आला 10 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. नॉर्थ ऑफ ईस्ट म्हणजे काय, तर ही साईड कोणते, ही ईस्ट आहे डायरेक्शन आणि ही कोणते नॉर्थ. मग ईस्ट पासून तुम्ही कुठं जायचं, नॉर्थला जायचं. किती 10 डिग्री नॉर्थ ऑफ ईस्ट. ईस्ट पासून नॉर्थला किती जाणार 10 डिग्री जाणार. 10 डिग्री गेल्यानंतर तुम्हाला जी डायरेक्शन मिळते ती डायरेक्शन कोणाची असणार आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ फ्लाय विथ रिस्पेक्ट टू अर्थ दॅट इज 10 डिग्री. आणि पुस्तकामध्ये पण त्याचा आन्सर दिले 10 डिग्री ड्यू टू नॉर्थ ऑफ ईस्ट. लक्षात आलं, लिहून घ्या. प्रॉब्लेम नंबर 9. A car moves in a circle at the constant speed of 50 मीटर पर सेकंद. त्या कारचं काय दिलं, स्पीड दिलंय किती आहे 50 मीटर पर सेकंद. स्पीड म्हणजे व्ही दिलाय. आणि ती कार कोणती मोशन करत आहे, कार मूव्स इन ए सर्कल. दिस कार मूव्स इन ए सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. म्हणजे ह्या कारचं स्पीड कोणत्याही पॉइंटला चेंज होत नाही. ते किती आहे 50 मीटर पर सेकंद. अँड कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. आणि त्या तुमच्या कारनं काय केलं, एक रिव्हॉल्युशन काय केलं, कंप्लीट केलं, एक चक्कर कंप्लीट केला इन 40 सेकंद. आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी त्या कारला किती वेळ लागला 40 सेकंद. मग 40 सेकंद काय टाइम पिरियड, कारण आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन. आणि टाइम पिरियडचा सिम्बॉल आहे कॅपिटल टी, ह्याला आपण स्मॉल टी म्हणत नाही. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सिलरेशन ऑफ द कार. तर तुम्हाला काय विचारलंय, ही जी कार आहे त्या कारचं जे ऍक्सिलरेशन असणार आहे त्या ऍक्सिलरेशनची आपल्याला मॅग्निट्यूड विचारल्या. लक्षात आलं, ओके. आता मला सांगा, ही कार जी सर्क्युलर मोशन करत आहे त्या कारची व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, लिनियर व्हेलॉसिटी. तर सर्कम्फरन्सला आपण काय ड्रॉ करतो, टँजेंट. नंतर ती कार ह्या ठिकाणी येणार, तर ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असणार आहे, सर्कम्फरन्सला आपण काय ड्रॉ करणार, टँजेंट. ओके. मग हा टँजेंट 1 2 3 आणि 4 हे काय दाखवतात, तर त्या कारची व्हेलॉसिटी दाखवतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी इज ए व्हेक्टर क्वांटिटी हॅव्हिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि व्हेलॉसिटीची जी मॅग्निट्यूड आहे त्याला आपण म्हणतो स्पीड. आणि आपल्याला काय सांगितलं, ह्या ठिकाणी थ्रू आउट द जर्नी त्या कारचं स्पीड म्हणजे व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड काय आहे, कॉन्स्टंट आहे. ओके. आता आपल्याला विचारले त्या कारचं ऍक्सिलरेशन फाइंड करा. आता ऍक्सिलरेशन म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी चेंज झाली तरच बॉडी जवळ काय येणार, ऍक्सिलरेशन येणार. मग व्हेलॉसिटी कधी चेंज होईल, जर तुम्ही व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड चेंज केली किंवा डायरेक्शन चेंज केली किंवा दोन्ही चेंज केलं. ह्या ठिकाणी मॅग्निट्यूड तर काय सांगितल्या, कॉन्स्टंट आहे. ओके. आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन बघा, ज्याप्रमाणे तो पार्टिकल किंवा कार सर्कम्फरन्सवरून पुढे जाईल त्याप्रमाणे व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय होते, चेंज होते. ज्यावेळी पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो त्यावेळी व्हेलॉसिटी डायरेक्शन चेंज होते. मग ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी काय होणार, चेंज होणार. आणि चेंज इन व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ए ऍक्सिलरेशन. म्हणजे ह्या कार जवळ ऍक्सिलरेशन आहे, पण ते ऍक्सिलरेशन कुणामुळे डेव्हलप झालं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, नॉट ड्यू टू चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीच्या डायरेक्शनच्या चेंजमुळे जे ऍक्सिलरेशन असतं त्या ऍक्सिलरेशनला आपण म्हणतो सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला त्यांनी सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशनची मॅग्निट्यूड विचारलेली आहे. आणि सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. दिस इज सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन. आणि हे कशामुळे येतं, ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. कारण या ठिकाणी मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथे कार काय परफॉर्म करत आहे, युसीएम, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपण कॅल्क्युलेशन बघूया. सगळ्यांना माहिती आहे सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशनचे 3 फॉर्म्युले आहेत. पहिला व्ही ओमेगा, दुसरा व्ही स्क्वेअर अपॉन आर आणि तिसरा आर ओमेगा स्क्वेअर. ह्याला कोणताही फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ठीक आहे, बेस्ट आपण हा पहिला फॉर्म्युला यूज करूया. सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन इज लिनियर स्पीड इंटू अँग्युलर स्पीड. ओमेगा म्हणजे अँग्युलर स्पीड. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ओमेगाचा फॉर्म्युला काय, तर थिटा अपॉन टी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग एक रिव्हॉल्युशन, कारनं जर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा किती असणार आहे, 360. म्हणजे थिटा किती असणार आहे, रेडियनमध्ये 2π. आणि स्मॉल टी म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड, सॉरी ह्या ठिकाणी 2π म्हणजे काय असणार आहे,
त्यानं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केल्यानंतर थिटा किती असणार आहे 2 पाय आणि एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय असतो कॅपिटल टी. या ठिकाणी ओमेगाचा फॉर्म्युला काय आला थिटा ऐवजी 2 पाय आणि स्मॉल टी ऐवजी कॅपिटल टी. ओमेगा किती आला 2 पाय अपॉन टी. सो आपण पहिला फॉर्म्युला यूज करूया v इंटू ओमेगा काय असणार आहे 2 पाय अपॉन टी. मग सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू v किती आहे लिनियर स्पीड 50 इंटू 2 इंटू पाय किती आहे 3.14 अपॉन कॅपिटल टी टाइम पिरियड टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 रिव्हॉल्युशन 40. So centripetal acceleration is 5 into 2 10 into 3.14 upon 4. 10 into 3.14 31.4 upon 4. आता 4 ने डिवाइड करा 4 सत्ते 28 इथे राहिले 3 3 वाजले 4 34 4 आठ 32 2 राहिला 2 घेतला 0 4 पंचे 20 मग 7.85 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल acceleration produced in the car and this car performing uniform circular motion. लक्षात आलं ठीक आहे चेक करा पुस्तकामध्ये पण हेच आन्सर दिले. प्रॉब्लेम नंबर 10. A particle moves in a circle with constant speed of 15 मीटर पर सेकंड. एक पार्टिकल आहे तो सर्कल मध्ये मूव्ह होत आहे विथ कॉन्स्टंट स्पीड. किती आहे कॉन्स्टंट स्पीड 15 मीटर पर सेकंड. म्हणजे अगेन तो UCM करतोय म्हणजे आपलं जे प्रिव्हियस एक्झाम्पल होतं त्यासारखंच हे एक्झाम्पल आहे सेम. द रेडियस ऑफ द सर्कल इज 2 मीटर. एक पार्टिकल काय करतोय सर्कल मध्ये फिरतोय आणि त्या सर्कलची आपल्याला काय दिल्या रेडियस r किती दिलाय 2 मीटर. ठीक आहे पुढे डिटरमाइन द सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन ऑफ द पार्टिकल आणि आपल्याला काय विचारले त्या पार्टिकलचं सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन. आपण आत्ताच बघितलं जो पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय ओके म्हणजे ज्या पार्टिकलचं स्पीड काय कॉन्स्टंट आहे त्याजवळ सुद्धा काय असतं ऍक्सिलरेशन ड्यू टू चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि त्या ऍक्सिलरेशनला आपण म्हणतो सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन. आणि त्याचे आपण 3 फॉर्म्युले या ठिकाणी आपण पाहिले होते. सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू v ओमेगा v स्क्वेअर अपॉन r आणि r ओमेगा स्क्वेअर. ह्यातला कुठलाही एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. आता डेटा जर आपण बघितला v आणि r दिलाय म्हणजे v आणि r दिलाय त्यामुळे आपण हा सेकंड फॉर्म्युला यूज करू शकतो. सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन r. सो सेंट्रिपेटल ऍक्सिलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर म्हणजे 15 इंटू 15 चा स्क्वेअर अपॉन r किती आहे 2 मीटर. ठीक आहे आता 15 इंटू 15 काय येणार 225 अपॉन 2. मग जर आपण आता ह्या 225 ला 2 जर डिवाइड केलं तर तुम्हाला किती आन्सर मिळणार 112.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो दिस इज द centripetal acceleration produced in that particle. ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 11. ए प्रोजेक्टाइल इज थ्रोन ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. एक प्रोजेक्टाइल आहे तो प्रोजेक्टाइल तुम्ही काय केला थ्रो केला असा बरोबर आणि त्या प्रोजेक्टाइलच्या इनिशियल व्हेलॉसिटीनं हॉरिझॉन्टल बरोबर किती अँगल तयार केला तर 30 डिग्री. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे इथं गिवन मध्ये थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. पुढं व्हॉट शुड बी द रेंज ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. ही जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे u ह्या इनिशियल व्हेलॉसिटीची आपल्याला रेंज विचारल्या. व्हॉट इज द रेंज ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी सो दॅट इट्स रेंज विल बी बिटवीन 40 मीटर अँड 50 मीटर. आणि तुम्हाला काय दिलंय 40 मीटर अँड 50 मीटर ही काय दिल्या त्या प्रोजेक्टाइलची काय दिल्या रेंज दिल्या. म्हणजे रेंज म्हणजे काय रेंज म्हणजे काय असणार आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स. मग तुम्हाला 2 रेंज दिल्यात. पहिली रेंज तुम्हाला किती सांगितल्या 40 मीटर आणि दुसरी रेंज तुम्हाला किती सांगितलेली आहे दुसरी रेंज तुम्हाला सांगितलं इथून किती आहे 50 मीटर. ओके मग तुम्हाला किती रेंज दिल्यात 2 रेंज दिल्यात आणि या दोन्ही रेंजसाठी तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटीची रेंज विचारल्या. म्हणजे ज्यावेळी तुमची प्रोजेक्टाइलची रेंज 40 मीटर असेल त्यावेळी इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आणि ज्यावेळी तुमची रेंज 50 मीटर असेल त्यावेळी तुमची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार.
थोडक्यात तुम्हाला 2 वेळा इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड करावी लागेल, म्हणजे मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी आणि मॅक्झिमम इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीची रेंज फाइंड करावी लागेल की एवढ्या व्हॅल्यूपासून एवढ्या व्हॅल्यूपर्यंत तुमची इनिशियल व्हेलॉसिटी असली पाहिजे. ओके, तर 40 मीटर आणि 50 मीटर ह्या काय दिलं तुम्हाला रेंज दिल्यात. ह्याला म्हणूया आपण R1 आणि ह्याला काय म्हणूया आपण R2. ठीक आहे. ॲज्युम G इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू तुम्हाला 10 घ्यायला सांगितलं आणि तुम्हाला विचारले काय, तर इनिशियल व्हेलॉसिटीची रेंज. टू फाइंड रेंज ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे R1 ह्या रेंजसाठी इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड करायची, R2 ह्या रेंजसाठी इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड करायची. म्हणजे तुम्हाला U1 टू U2 म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटीची काय झाली रेंज कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. मग कॅल्क्युलेशनमध्ये आपण पहिल्यांदा बघूया रेंजचा फॉर्म्युला काय. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे रेंज इज U स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन G. दिस इज द फॉर्म्युला फॉर हॉरिझॉन्टल रेंज. ओके, पण आपल्याला काय पाहिजे U पाहिजे ना, तर हा फॉर्म्युला आपण U साठी कन्वर्ट करूया, U स्क्वेअरसाठी. म्हणजे G ह्या साईडला येणार, G डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होणार मल्टिप्लाय. सो RG अपॉन साइन 2 थीटा एलएचएस आल्यानंतर कुठे जाणार डिनॉमिनेटरला. साइन 2 थीटा इज इक्वल टू U स्क्वेअर. सो वी गेट U स्क्वेअर इज इक्वल टू RG अपॉन साइन 2 थीटा. ओके, आता ह्यात आपल्याला काय काय माहिती बघा. तर U स्क्वेअर इज इक्वल टू RG अपॉन साइन 2 थीटा. थीटा किती आहे 30. 30 इंटू 2 60. मग खाली काय येणार साइन 60 डिनॉमिनेटरला. आणि साइन 60 किती असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे √3/2. हा 2 वर जाणार, मग काय येणार 2RG अपॉन √3. हा आपल्याला मिळाला U स्क्वेअरचा फॉर्म्युला 2RG अपॉन √3. आता केस नंबर 1, रेंज किती घ्यायची, R1 किती घ्यायचा 40 मीटर. आणि ह्या R1 साठी तुम्हाला U1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग हा फॉर्म्युला काय येणार U1 स्क्वेअर इज इक्वल टू 2R1G अपॉन √3. R ऐवजी R1, U ऐवजी U1 म्हणजे U1 स्क्वेअर. सो U1 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू R1 40, G किती घ्यायचा 10 ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि √3 ची व्हॅल्यू असते 1.732. सो U1 स्क्वेअर इज इक्वल टू 40 इंटू 10 400, 400 इंटू 2 800 अपॉन 1.732. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला U1 स्क्वेअर ह्या दोघांचं आपण जर लॉग टेबलने डिवायडेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळणार 461.9. आणि दोन्ही साईडचं काय घ्या स्क्वेअर रूट, म्हणजे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळेल U1 ची. U1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट U1 आणि 461.9चं स्क्वेअर रूट येते 21.49. 21.49 मीटर पर सेकंड. ओके, आता केस नंबर 2, रेंज किती घ्यायची R2 50 मीटर आणि त्याच्यावरून पुन्हा U ची व्हॅल्यू फाइंड करायची बाय युजिंग दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला काय होणार आता इथं U2 स्क्वेअर इज इक्वल टू 2RG अपॉन √3. फक्त इथं R ऐवजी काय येणार आता R2. हा फॉर्म्युला आपण असा लिहिला U स्क्वेअर ऐवजी U2 स्क्वेअर. ठीक आहे. मग U2 स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू R2. R2 किती आहे 50 इंटू G 10 अपॉन √3 1.732. we get U2 square is equal to 50 into 10 500 into 2 1000 upon 1.732. आता ह्या दोघांचं डिवायडेशन करा. डिवायडेशन केल्यानंतर तुम्हाला U2 स्क्वेअर किती मिळेल, 1000ला जर आपण 1.732 न भागल्यानंतर उत्तर मिळणार आपल्याला 577.3. आणि दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट U2 स्क्वेअरचं U2
आणि या संख्येचं स्क्वेअर रूट आपल्याला मिळालं आहे 24.03 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटीची काय मिळाली, रेंज. किती असणार आहे रेंज, सगळ्यात कमी किती असणार आहे 21.49 मीटर पर सेकंड पासून 24.03 मीटर पर सेकंड पर्यंत. म्हणजे आपण कसं लिहूया, मिनिमम किती असणार आहे 21.49 टू 24.03 मीटर पर सेकंड. सो दिस इज द रेंज ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे 21.49 लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटीची व्हॅल्यू एकतर 21.49 एवढी असेल किंवा ह्याच्यापेक्षा जास्त असेल. आणि जास्त किती असणार आहे मॅक्झिमम, एकतर 24.03 मीटर पर सेकंड एवढी असेल किंवा 24.03 पेक्षा कमी असेल. सो दिस इज द रेंज ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी फॉर धिस गिवन रेंज 40 मीटर टू 50 मीटर. लक्षात आलं. ओके, ठीक आहे. अशा तऱ्हेने आपण एक्झरसाइज कंप्लीट केलेला आहे. व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू.